दबंग आमदार सन्माननीय ओम दादांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. दबंग खासदार सॉरी दादा, चलू दे. तुमचा सभा म्हणजे पिक्चरचा शोच आहे एक. विचारलं केव्हापासून चालू झालंय म्हणले 10 पासून चालू आहे म्हणले फुकायला. चलू द्या. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका या निवडणुकीच्या निमित्तानं माढा विधानसभेमध्ये महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमच्या इथले आमदार कैलास पाटलांचे भाचे अभिजिताबा पाटील यांच्या प्रचारार्थ या प्रचार सभेचं आपण आयोजन केलं. या प्रचार सभेला उपस्थित असलेले लोकसभेतील माझे सहकारी मित्र, या भागाचं भूषण आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले भारत आबा शिंदेजी, संजय पाटील गाटणेकरजी, नितीनजी कापसे, रवींद्रजी पाटील, राजाभाऊ चौरे, आमच्या भगिनी ज्योतिताई कुलकर्णी, प्रमोदिनी लांडगे, विजयजी भगत, व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, पण आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांचाच नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो. आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, आमच्या इथं समोर बसलेल्या माता भगिनी आणि जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माय माऊली बंधू आणि भगिनीनो, निवडणूक आता विधानसभेची चालू आहे. ही निवडणूक चालू असताना आपण नेहमी जे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत त्या उमेदवारामध्ये आपण तुलना नेहमी करत असतो की बाबा कोण माणूस आपल्याला आपल्या तालुक्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम करू शकेल, कोण माणूस आपल्या तालुक्याला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकेल. आणि आम्हा पुढाऱ्याला माहित नसतंय की जनतेचं लक्ष आमच्या खालच्या पायाच्या नखापासून आमच्या केसापर्यंत आहे, डोक्यावरच्या. आम्हाला वाटतं आम्ही काय बी केलं तर लोकांना काही कळत नाही. लोकांना सगळं माहित असते. आणि म्हणून आजच्या निवडणुकीमध्ये जे आपले उमेदवार आहेत अभिजित आबा, ह्यांच्या काही गोष्टी मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायच्या. कोरोनासारखी महाभयंकर महामारी होती. सरकारी दवाखान्याची इतकी प्रतिकूल परिस्थिती असायची की व्हेंटिलेटरचा बेड मिळण्यासाठी त्या बेडवरचा माणूस एकतर नीट होऊन बरा व्हावा किंवा मरणार, अशी अवस्था तिथं असायची. आणि तो माणूस गेल्याच्या नंतर, तो बेड रिकामा झाल्याच्या नंतर ऑक्सिजनच्या बेडवरचा माणूस त्या व्हेंटिलेटरच्या बेडवर जायचा. आणि मग या ऑक्सिजनच्या बेडवर जी लाईनीत असलेली माणसं असायची त्याच्यातला माणूस यायचा. ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा होता. आपण बघितलं असेल ऑक्सिजन कुठून कुठून मागावा लागत होता. भारत सरकारनं स्टील प्लांट सगळे बंद केले होते ऑक्सिजन मिळावा म्हणून. तशा परिस्थितीमध्ये स्वतः कारखान्याची डिस्टिलरी बंद ठेवून ज्या माणसानं या भारत देशातला सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प कोणी केला असेल तर मला वाटतं आबानी. आणि त्याच्या माध्यमातून ज्या लाखो लोकांचे प्राण त्या ऑक्सिजनमुळे वाचले,
त्याच्या कुटुंबाच्या आशीर्वादावर ही निवडणूक तुम्ही सहज पार करून जाचाल, त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही. कारण पुण्याची शुद्धोरी असावी लागते, पुण्याची ताकद असावी लागते. ती आपल्या पाठीशी जर असेल तर जगातली कुठलीही ताकद, कितीही मोठी शक्ती आपलं नख सुद्धा त्या ठिकाणी वाकडं करू शकत नाही. उगा आम्ही उजळणी करायला लागलो. तुमचं दिसायलंय मला ठरलेलं. आज आपण साखर कारखानदारीच्या माध्यमातून बघताय भारतीय जनता पार्टीचं सरकार कसं सूडबुद्धीनं वागतंय. बघितलं का नाही? आता माझ्या खुरपडा जाणाऱ्या बहिणीला सुद्धा माहिती आहे काय परिस्थिती आहे ती. ईडीची नोटीस ती चौकशी चालू होती. जसा गडी भारतीय जनता पार्टीत गेला किंवा शिंदे गटात गेला किंवा ज्यांच्या आशीर्वादाने आपल्याला तुतारी भेटली त्या पवार गटात गेला गुलाबी जॅकेट की चौकशी बंद. महाराष्ट्रातलं राजकारण नासवायचं काम इतक्या खालच्या पातळीवर राजकारण कधीच नव्हतं. पुढच्या विरोधातल्या माणसाला सरकारी यंत्रणेचा वापर करून दम द्यायचा, दाब द्यायचा, नामोहरम करायचं, त्याला जेलमध्ये टाकायचं. म्हणजे माणसं प्रेमानं जिंकायची नाहीत, माणसं विश्वासानं जिंकायची नाहीत. माणसं दाब देऊन, ईडीची नोटीस देऊन, तुमचं बघतो म्हणून ह्या नासलेलं राजकारण तुम्ही बघितले का नाही हो महाराष्ट्रातलं मागच्या 2.5 वर्षापासूनच? लोकशाही मार्गानं, संविधानिक मार्गानं तयार झालेला शिवसेना हे आमच्यातली 40 रात्री सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडली तिकडच. भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया? बघा, भाषण करायची गरजच नाही, लोक सांगतात काय. भोपाळच्या सभेत स्वतः नरेंद्र मोदी म्हणले 70,000 कोटीचा घोटाळा केला म्हणले आणि त्यांना शिक्षा देणार म्हणजे देणार ही मोदीची गॅरंटी आहे म्हणली. ऐकलं का नाही? काय शिक्षा दिली हो? पाचव्याच दिवशी गडी कंबळाबाईच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि खातं कोणचं? खातं कोणचं? अर्थ खातं म्हणले. ह्यांच्या इतकं खायचं दुसऱ्याला कोणाला चांगलं माहिती आहे म्हणले. त्या काय अवस्था आहे राजकारणाची. देशाचे प्रमुख पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती जर ह्या पद्धतीचं आचरण असेल तर तुमच्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा कसा? त्या झोडीत आपलं गाभार सगळंच घेऊन गेल्यावर काय करता पुन्हा? पुन्हा आपण बोलच. ती जाईल जोडी घेऊन. ही अवस्था आहे. इथं मला आता कळालं द्राक्ष उत्पादनाचं मोठं प्रमाण आहे इथं. काय मोदी साहेबाला नेमकं शेतकऱ्यानं काय घोडं मारलंय की त्यांचं? पहिल्यांदा मुळं उठतंय तर कुणाच्या? शेतकऱ्याच्या. शेतकरी काय हेलिकॉप्टरमध्ये विमानामध्ये फिरायलाय का आपला? आणि उद्योगपती रोज गळफास लावून आत्महत्या करायला? काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची आज? मला आता इथं सांगितलं नितीन कापसेजीने कापसेवाडीचं आंदोलन बेदाण्यासाठी तुम्ही द्राक्षापासून जो बेदाणा तयार करता त्याच्यावर केंद्र सरकार 18% जीएसटी घेते. किती? 18%. बघा गंमत बघा. बेदाण्यावर 18% जीएसटी आणि हेलिकॉप्टरच्या दुकानात हेलिकॉप्टर घ्यायला गेला तर 5% जीएसटी आहे. ट्रॅक्टर घ्यायचा तरी 18% जीएसटी, हेलिकॉप्टर घ्यायचा असेल तर बरोबर आहे त्यांचं. नाही नाही बरोबर आहे त्यांचं, बरोबर आहे.
शेतकरी मोठा माणूस आहे, त्याला 18% घेतलं तर काय फरक पडते, आरामात देऊ शकतो. हेलिकॉप्टरवाला पुन्हा रस्त्यावर येईल ना 18% घेतल्यावर. ती पटतंय का तुम्हाला? काय द्राक्ष उत्पादक शेतकरी आहात तुम्ही जी औषधं खरेदी करता किती टक्के जीएसटी आहे? भाई और बहनों, निश्चिती हुई कि नहीं हुई अभी तक? काय लबाड आहे का? आणि आपलं भाषण खोटं काहीच नसतंय. मी कोणावर तर टीका करायची, काहीतरी बोलायचं म्हणून उगा हवेत फायटिंग करीत नाही. खरं आहे ती सांगतो आपण. ही अवस्था आहे शेतकऱ्याची. आता तुमच्याकडे सोयाबीनचा काय प्रश्न नाही. आमची सोयाबीनवाली तर रूम न घेऊन बसली, ती कवा येते ती त्यांना फोन करून विचारते ती, हॅलो मी अमुक अमुक आमदाराच्या ऑफिसून बोलतोय, लाडक्या बहिणीचे 1,500 आले का? फोन मधून हाणायची सोय नाही, तर जोडा फेकूनच हाणला असता त्यांना. इतकी काटावली ती. मोदी साहेबाचा अजून महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. हे आबा बघा तिकडे त्याच्याकडे मिली कलेजे को ठंडक. सगळा करंटच कार्यक्रम आहे. मी मागाची पासून बघतो. लय आबा प्रचाराचा ताण करू नका तुम्ही. फुल करंट आहे. काय अवस्था आहे. विनोदाचा भाग सोडा, पण खरंच सरकार ह्या नात्यानं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आपल्याकडे बघतंय का? काय आपली अवस्था करून ठेवली. आता एक उदाहरण सांगतो. ही जे आपले गावातले किराणे दुकानदार आहेत का, आता आमच्याकडे धाराशिवला डीमार्ट आले. डीमार्ट म्हणजे एकाच माणसानं अख्ख्या जिल्ह्याचा किराणा एका ठिकाणावर विकायचा. म्हणजे ही सरकार कसं वाटतंय बघा. तुम्ही गावातल्या किराणा दुकानदाराला विचारा त्या डीमार्ट मुळे काय झालं. पूर्वी आमच्या गावातला किराणा दुकानदार 10-10 लाख रुपयाचा माल विकायचा दिवाळी आली की. आज अशी अवस्था आहे, 1 लाख रुपयाचा माल घेतला तर 10,000 रुपयाचं सुद्धा त्याचं विक्री झालेलं नाही. 90,000 तसाच माल पडून आहे. ह्याचा काय अर्थ? गावातल्या किराणा दुकानदारानं सुद्धा जगायचं नाही. जगायचं कोण? डीमार्ट वाल्या एकट्याच मालकानं. ही अवस्था आहे, ही परिस्थिती आहे. ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी या ठिकाणी मोठ्या हिमतीनं अख्खं कुटुंब फुटलेलं असताना सुद्धा आपल्या विचाराशी कुठेही प्रतारणा न करता ताकदीनं 84 वर्ष वय असताना सुद्धा उभे टाकले का नाहीत? काय अवस्था केलेली आहे त्यांनी. आज ह्या सगळ्या बाबीचा बांधवानो विचार करायची वेळ तुमच्यावर आहे. तिकडे काय झालं अजून? काय केलं पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना? 72,000 कोटी रुपयामध्ये अख्ख्या देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं. अख्ख्या देशातल्या, हिंदुस्थानातल्या. आणि हे बाईवर बहिणो, तुम्हाला माहिती आहे का 10 वर्ष अजून 5 वर्ष दिली ती अजून निश्चिती नाही. उगं का नावून गेलं भया. उगं 20-30 जागा जर इकडे होतं तर हिमालयातच जात होतं पुन्हा. उगं 20-30 जागेनं का नावून गेले. 72,000 कोटी रुपयात देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं 9ला. ह्या पटुशाने काय केलं? गुजरात मधल्या 22 उद्योगपतीचं 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलं. किती? 16 लाख कोटीचं. आता तुम्ही हिशोब करा. 72,000 कोटीत जर देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होत असेल सगळ्या, तर 16 लाख कोटीत आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं 22 वेळेस कर्ज माफ झालं असतं. 22. एकदा तरी केलं का हो? एकदा तरी नाही. शेतकऱ्याला काय गरज आहे?
उद्योगपती मेले असते ना ती 22 आत्महत्या केल्या असत्या त्यांनी. शेतकरी काय जगतोय ना. ही वस्तुस्थिती मांडायला तुमच्या समोर. ही परिस्थिती आहे आज महाराष्ट्रातली. काय प्रेम आहे मोदी साहेबांचं आपल्यावर माहित नाही, महाराष्ट्रावर जास्त आहे. बघा, कांद्याला निर्यात बंदी आणली, पुन्हा निर्यात बंदी उठवली म्हणून सांगितलं, पण निर्यात बंदी कुठल्या कांद्यावरची उठवली? पांढरा. का पांढरा? फक्त गुजरातला होतंय. तुम्ही हेल्पट आणि हिंडा इकडच. मोदी साहेब, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का गुजरात राज्याचे पंतप्रधान आहात हा प्रश्न विचारावा, अशी परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी केली आमच्या शेतकऱ्याची. ही अवस्था आहे शेतकऱ्याची. आता अशा शेतकरी विरोधी सरकारला आपल्याला थारा द्यायचंय का? द्या, आपलं काय म्हणणं नाही. पुन्हा काय करायचं? आपल्याला कळतं तेवढं शांतपणा सांगायचा. तुम्हाला ओळखलं गेल्यावर काय करायचं? एक पुन्हा 3,500 सोयाबीन, एक बियाण्यावर 18% जीएसटी भर, 36% औषध घे, 18% जीएसटी घेऊन ट्रॅक्टर घे. मला आबाचा अजून एका गोष्टीबद्दल कौतुक करायचंय. विठ्ठल शेवटचा घटका मोजतोय का काय, अशी परिस्थिती त्या कारखान्याची झालती. प्रतिकूल परिस्थिती होती. आबाची कर्तबगारी की आबाने बंद पडलेला, आजारी पडलेला विठ्ठल चालू केला. कारखाना चालू करून थांबले नाहीत. गेल्या वर्षी किती दर दिलाय आणि ह्या वर्षी किती दराची गोष्ट आहे? काटा काय प्रकार आहे? त्या बिग बॉस मधला बाई काय प्रकार? मोठा प्रकार आहे. बांधवानो, दोन्ही बाजू स्पष्ट आहेत. मला कुणावर टीकात्मक बोलायची इच्छा नाही, पण आज आबाच्या रूपानं जो उमेदवार त्या ठिकाणी तुमच्या समोर येत आहे, एक प्रामाणिक माणूस आहे, एक युवक आहे. तुमच्यासाठी काहीतरी करायची प्रामाणिक भावना आहे. कशावर म्हणतो? कुणी डिस्टिलरी स्वतःची बंद करून ऑक्सिजन चालू केला असता का रोज 40-50 लाखाचं नुकसान करून? मला वाटतं माणूस हिथं पारखावा लागतो, माणूस हिथं ओळखावा लागतो. ऊस दराच्या बाबतीत तुमच्या समोर त्या ठिकाणी सांगितलं त्याने. कशा पद्धतीनं अजून आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे? या सगळ्या बाबी बांधवानो तुमच्या सगळ्याच्या समोर मी अधोरेखित करतो. आज इथल्या काही घटनाही मला सांगितल्या. कृषीभूषण कैलासवासी गणेशजी कुलकर्णीच्या बाबतीत जो प्रकार झाला ही दुर्दैव आहे राजकारणातलं. बांधवानो, मी ही असलीच दडपशाही तिकडे निब्बार गाडून पुन्हा वर आलेलो आहे. मला माहित आहे हे असलं काय. राजकारणामध्ये माणसाला समोर ठेवावं, लोकांमध्ये जावं. समजा पुढचा माणूस 4 तास काम करत असेल, आपण 10 तास करावं. पुढचा माणूस 10 ठिकाणी भेटत असेल, आपण 100 ठिकाणी भेटावं. पुढच्या माणसाकडून 10 लोकांचे काम होत असतील, आपण 100 लोकांचे करावे. आपण स्पर्धा करावी ना, निकाल स्पर्धा. आणि निकाल स्पर्धा केल्याच्या नंतर लोकांना जे योग्य वाटतंय, जर चांगला वाटत असेल, प्रामाणिक वाटत असेल, लोक टाकतील मत. मग निष्प्रभ भावनेतनं आपण समोर गेलं पाहिजे. ही जी पद्धत आहे राजकारणाची, ही अतिशय गैर आहे, चुकीची आहे. माणूसच संपवायचा, मला वाटते हे काम, मला वाटते पुरुष म्हणणाऱ्या माणसानं किंवा मर्दाचं काम अजिबात त्या ठिकाणी मानता येणार. ह्या पद्धतीचं राजकारण कधी सामान्य लोकांना मान्य होतही नाही आणि होणारही नाही. बांधवानो, आता आपण बघतोय चालू आहे बटेंगे तो कटेंगे. काय उद्या दाखवायली ते आम्ही बटेंगे बी नाही कटेंगे बी नाही. तू दम काढ.
पहिला म्हणते इस्लाम खतरे में, पुन्हा म्हणले आता मोदी साहेब बसताना हिंदू खतरे में. खतरे में ना इस्लाम है, खतरे में ना हिंदू है, खतरे में इनकी खुर्ची है, इसके लिए ये सब चालू है. कोणी खतरेमध्ये नाही. बटेंगे कटेंगे म्हणण्यापेक्षा मला त्यांना सांगायचं आहे, फुले शाहू आंबेडकरांचा बहुजनवाद सांगतो. काय सांगतो? जुडोंगे तो जीतोंगे. त्या बटेंगे तो कटेंगेला सांगा, जुडेंगे तो. उच्छांद मानून ठेवलाय. पहिल्यांदा धर्मात भांडण लावायचा प्रयत्न केला, हिंदू मुस्लिम करतायचा प्रयत्न केला. लोकसभेला काही डाळ शिजली नाही. आता जातीत भांडण आहेत. मला तुम्हाला विचारायचा प्रश्न की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं एक सामान्य कुटुंबातला माणूस, एक सामान्य कुटुंबातलं नेतृत्व पुढे आलं. काय करायला होते? आंतरवरी सराटीला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायला होते. काय मागणी होती? समाजाला आरक्षण द्या म्हणून. कोणी लाठीचार्जचा आदेश दिला हो? आता हरिपाठ बसणारी माणसं काय रायफली घेऊन बसली होती काय? त्यांच्यावर लाठीचार्जचे आदेश, आया बहिणीची डोकं फोडायचं काम त्यांनी केलं. काय प्रकार झाला बघितलाय तुम्ही. त्याच्यानंतरच्या पुढच्या घटना तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत. जरांगे दादाकडं जजेस पाठवायचे, जरांगे दादाकडं सचिव पाठवायचे, अध्यादेश काढायचाय, त्याची कच्ची प्रत पाठवायची. मुंबईपर्यंत गेल्याच्या नंतर खोटं आश्वासन द्यायचं. बांधवानो, राज्याचा मुख्यमंत्री जर देतो म्हणून सांगत असेल आणि जर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची वाहिलेली शपथ जर खोटी घेत असेल तर ह्याच्यापेक्षा राज्याचं काय त्या ठिकाणी दुर्दैव असू शकते. मराठा समाजाच्या आरक्षणाची तीच परिस्थिती. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत म्हणले पहिल्या कॅबिनेटला निघतात. आता कवायची पहिली कॅबिनेट, आता लाकडं पोचली. काय अवस्था आहे त्या आरक्षणाची सुद्धा. दमान रे जरा ते जी राग आहे ना मतातून दाखव, ओहण्यातून दाखवू नको. शांततेत गेल्यावर नीट मशीन बघून काचकाटून तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबायचं. हा ती तिकडं आमच्याकडे आहे का बाळी? ती काळा दिवस SIT आमच्याकडे गँग आहे सगळी. रक्ताचे पाठ वातील ती गळी माझ्या तावडीत आहे. तुम्ही काळजी करू नका. मला असंच होतं. अरे सोड ना बाबा, आता सूप प्यायचंय आपल्याला. सोड ना. कुठं आता कळल की तुला. आता बुंपरांडा वाशीचा निकाल आल्यावर कळल कशाला ती दम. काय अवस्था आहे बघा. माझ्या लोकसभेत तर बघा, आपली नियत साफ असल, आपण प्रामाणिकपणे लोकांच्या कामात जर पडलेलो असू, लोकांना आपल्याबद्दल प्रेम असल. मला सारखं 19ला मी खासदार म्हणून निवडून आलो आणि 19ला निवडून आल्याच्या नंतर मला सासूरासच होता 2.5 वर्ष. तर हो, कोण म्हणायचे मोदीमुळे आलो. एक तर तुमच्या इथलं मला म्हणायचं बेरोजगार आमदाराला मी खासदार केलं. आता ए थांबा. 2009ला ज्यावेळेस ओमराजे निंबाळकर आमदार होता तेव्हा बेरोजगार आमदाराला खासदार केलं म्हणणारा माणूस ग्रामपंचायतचा सदस्य तरी होता का हो? बरं, गंमत अशी, मी त्यांना सांगायचं की धाराशिव म्हणजे हिंदुराव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे कडवट सैनिक घडवले त्यांचा तो जिल्हा आहे. नरहिरेताई, शिवाजी बापू कांबळे, मोदींचा राजकीय जन्मही झाला नव्हता, नावही माहित नव्हतं. त्यावेळेस 3-3दा बाळासाहेबांच्या आशीर्वादानं तिथला खासदार धाराशिवचा हा शिवसेनेचा झालाय. ऐकतच नव्हती. म्हणलं आता परमेश्वरा देवा काम कर की अशी एक निवडणूक असू दे की मोदी विरोधात असावं
आणि मोदी विरोधात असताना मी जितक्या मतानं 19ला निवडून आलतो त्याच्यापेक्षा एक का होईना पण आगाव मत निवडून यावं, म्हणजे मला दिमागात सांगता येईल की बाबा आपलं आपलं काय परमेश्वराची कृपा. 24ला संधी मिळाली. बघा, देशाचे पंतप्रधान विरोधात विश्वगुरु, आमच्यातले 40 पालथे पडल्यामुळं एक फुल आणि 2 हात महाराष्ट्रात तयार झालं. तुम्हाला माहिती आहे एक फुल कोणचं आणि 2 हात कोणचे. ती विरोधात माझ्या मतदारसंघातले तर 6 पैकी 5 आमदार विरोधात. आणि पैशाची अशी परिस्थिती आहे, मतदानाच्या आदल्या दिवशी प्रत्येक गावात 20 लाख 25 लाख 20 लाख 25 लाख माझ्या विरोधात मतदान टाका म्हणून. मोदी साहेब, मला निम्रपणे विचारायचंय की खाऊंगा ना खाने दूंगा होतं तर मग प्रत्येक गावात लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी 20-20 लाख रुपये किधर से दूंगा. मी तर साधा माणूस, आपल्यावर काय तुम्हाला दिसतंय खासदार खालच्या कडे बसून काहीच नाही. काल उद्धव साहेबांची सभा होती, पोलीस मला तिथूनच बाहेर टाकला, गेट येऊच देणार मध्ये. अरे म्हणलं खासदाराव मी एकदा नाही दोनदा जाऊ दे, तुम्हाला असं बघायचं खालून हे असलं असतं का म्हणला. काय पुन्हा शेजाराने सांगितलं नाही नाही म्हणले, अरे खरंच खासदार आहे जाऊ दे म्हणलं. तवामध्ये घेतलं आणि सेल्फी काढायला तुम्हाला सांगतो विचारित फिचारित नाही, असं कवळ्यात कसं आपण धरताय. काढ बाबा तुला जशी काढायची तशी, नाही म्हणत नाही. साधा आहे आपलं, साधा खासदार मोदी साहेबाला विचारतो की का खाऊंगा ना खाने दूंगा, मग ही कुठून एवढी प्रतिकूल परिस्थिती होती. बांधवानो, मला शेतकऱ्यांना आता इथं जसे पैसे दिले, कुणी पैसे दिले आता किती रुपये दिले, बंद पाकिट बाबा, पण 1000 रुपये दिले असतील तरी 1000 कोटीला ही 1000 रुपये ऐकत नाही तुम्हाला सांगतो. कारण ते कष्टाचे घामाचे मेहनत करून कमावलेले आहेत आणि प्रेमापोटी दिलेत, ते ऐकत नाहीत. माझी बी ऐकले नाही, मला बी शेतकऱ्यांनीच पैसे दिले लय पट्टी करून. 700 रुपयानं रोज बिगारी काम करणारा मिस्त्री, त्यानं 1400 द्यावे मला 2 दिवसाचा रोजगार. चिंचुकी फोडणारी माझी बहीण 1600 रुपये द्यावे त्या लेकरांना बारक्या. ह्याला नशीब लागतंय. एवढी सगळी शक्ती एका बाजूला, सगळे दुर्गू स्वतः. आणि आमच्याकडचा पैसेवाला किती आहे तुम्हाला माहिती आहे. राणा पाटील, तुम्ही नाव ऐकून असाल की, शिव वाघ. तशा परिस्थितीत ह्या 72 मतदाराने मी एक मत आगाव मानत होतो. बांधवानो, महाराष्ट्रानं जे लोकसभेच्या जागा जिंकल्या त्याच्यात क्रमांक 2चं मताधिक्य 3,29,000च्या लीडनं ह्या ओमराजेला लोकसभेत पाठवायचं काम माझ्या भागातल्या जनतेनं केलं. बांधवानो, तसं तर पहिलाच नंबर आला असता, पण काय केलं, 2 नंबरच्या मशीनवर 2 नंबर माझं नाव ओमराजे निंबाळकर, चिन्ह मशाल. 2 नंबरची बी मशीन होती, त्याच्यावर बी एक मंगरूचा निंबाळकर हुडकून आणला, त्याचं चिन्ह चिमणी. ती चिमणी मशाल जर आजूबाजूला ठेवली तर सख्या भावासारखी दिसायची. हे लोकांना राग होता सोयाबीनचा, द्राक्षाचा, जीएसटी कच काटून 20,000 मतं चिमणी. मतं मशालीची पण गेली कुठं. ती काय आबा लय फरक आहे, त्यामुळे लय काळजी करू नका. ती 20,000 मतं जर मशालीवर आली असती तर महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडनं निवडून आलेला खासदार ओमराजे निंबाळकर असतात. लोक सोबत असल्यावर काय. आणि म्हणून तुम्ही लय करंट मध्ये जाऊ नका. मी मागासपासून सांगायलो ना, शांततेत जायचं मशनी पुढं. काय उल्हास आहे ते आता, मताच्या दिवशी उल्हास नाही, शांतता, संयम.
मला माहिती आहे जीएसटी आहे, सगळा राग मला माहिती आहे, पण शांतता. एकच मशीन आहे, 1 नंबरच्या मशीनवर आबाचं चिन्ह कितव्या नंबरला आहे? ती कुठं आहे आबा वाचवणारी? ती कुठं आहे? ती आणा की इकडं. ए तुतारी वाजवणारा माणूस हाय का नाही? आमच्याकडे तिथं राहुल मोठे उभारलेत, ती भाषणात बोल असतो तो पपा 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 चालूच असतो. ती उभा करा, त्यानं वाजविले की मी म्हणत असतो अजित दादाची कृपा झाली, वाजवा. येईल काळजी करू नका. हा नीट पिऊन ये म्हणा. एकच मशीन आहे, 2 नंबरला नीट नाव वाचायचं, लिहिता वाचता येतंय त्यानं. नाव वाचल्याच्या नंतर आबाचा फोटो आहे. ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यानं काय बघायचं? फोटो. फोटोच्या पुढं काय आहे? तुतारी वाजवणारा माणूस. माणूस आणि तुतारी दोन्ही बी दिसाय पाहिजे. ती नीट शांततेत बघायचं आणि त्याच्या पुढचं बटन दाबायचं. बटन दाबलं रे दाबलं की त्या ठिकाणी गद्दारी गाडायचं काम झालं असं समजायचं बांधवांनो. खूप विषय आहेत, बोलण्यासारखं बरंच आहे. हा बोला, मगाशी 10 पासून चालू आहे काय? बोला दादा, बोला दादा. आणि म्हणून तुमच्या सगळ्याला विनंती करतो, माझ्या नंतर अजून वक्ते बोलणार आहेत, मला बी जायचं, आमचं बघू दे की. तिकडं पलीकडं जे आहे ना, पलीकड काय आमच्याकडे तिकडं, इकडं जसं आलाव इकडं तुतारी वाजवणारा माणूस आहे, तिकडं काय आहे? मशाल. तारखेकडेच राहिलं, राहू दे, विसरलं होतं सांगतो. बघा, एक गंमत मोदीची, दुसरी म्हणायचं माझ्यामुळं खासदार झाला, माझ्यामुळं खासदार झाला. आता गंमत बघा, ती सोबत असताना भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातनं मला लीड किती होती? अरे हिथं तर अंड बुळकत आहे सगळं. 19ला 2019ला 20,000 मताची लीड होती. 20,000 त्यांच्या मतदारसंघात, जिथून तानाजी सावंत साहेब जे आमदार झाले त्या मतदारसंघात. 19ला हा ती काय तुम्ही ठरवा. 19ला ती सोबत होते माझ्या तवा, माझा प्रचार त्यांनी केला तवा. आणि ती विरोधात असताना त्याच मतदारसंघातनं मंत्री असताना, विरोधात असून मंत्री, किती मतानं प्लस झालं मला? 81,000 मताची लीड मिळाली. 81,000. आता तुम्ही मला सांगा, त्यांच्यामुळे मी खासदार झालो का माझ्यामुळे ते आमदार झाले? आपण नाही, मत सांगतेत ना. ती विसरलो होतं, बरं झालं. ही अवस्था बांधवानो. आणि ह्या सगळ्या बाबीचा सत्सद विवेक बुद्धीने विचार करून उद्याच्या 19 तारखेला आपल्याला जे मतदान करायचंय, ती मला माहिती आहे 19 आहे, मला 20 माहिती आहे, मी हट म्हणून 19 म्हणत असतो. तुम्ही 10 पासून सभा ऐकायला, खरंच ऐकायला का उगत चालू आहे? नाहीतर इथं बोलणार भाकर जिरून बसायचं आणि तुम्हाला काय कळालं तर गाजर. म्हणून मी असं तपासित असतो लोक सारखी. 19 म्हणल्या खाटदिशी काय आवाज आला? म्हणजे तुम्ही माझं म्हणणं अतिशय शांततेनं मन लावून ऐकलं. आपली सभा यशस्वी बांधवानो. आता एवढीच विनंती करतो की उद्याच्या 20 तारखेला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. आता अजून एक गोष्ट नाही, वाजवा तुतारीन गाडा गद्दारी. वाजवा तुतारी गाडा गद्दारी, वाजवा तुतारी गाडा गद्दारी. सांगा असं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद दादा. यानंतर रस्त्यावर 1863 स्कॉर्पिओ लागलेली आहे, त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम झालंय. ती गाडी कोणाची आहे त्यांनी ताबडतोब काढून घ्यायची आहे.
यानंतर राजाभाऊ चौरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अठरा 63 स्कॉर्पिओ गाडी आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी ती गाडी काढून घ्यायची आहे. कुणीही उठू नका. आदरणीय आबा आणि धैर्यशील भैया बोलणार आहेत. उद्याच्या 20 तारखेला अभिजित आबा पाटलांना आमदार करा अशी विनंती करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर मंचकावर उपस्थित असलेले माड्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय धैर्यशील भैया, आत्ताच या सर्वांना विनंती आहे कुणीही हलू नका. आत्ताच या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेले धाराशिव मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमदादा निंबाळकर, आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार अभिजित आबा पाटील, मंचावर उपस्थित माढा मतदारसंघातील सर्व नेते मंडळी, वेळेअभावी नाव घेत नाही कारण वेळ संपत आली. माझे मित्र भारत आबा शिंदे, माझ्या गावचे नेते आनंदराव कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, घाटणेकर भाऊ पाटील आणि सगळ्यात महत्त्वाचे या परिसराचे नेते नितीन बापू कापसे, मंचावर उपस्थित सर्व माता भगिनी, महिला कार्यकर्त्या आणि या सभेसाठी उपस्थित असलेले मानेगाव आणि पंचक्रोशीतील तमाम बंधूंनो, तरुण मित्रांनो, आत्ताच या ठिकाणी ओमराजेंनी आपल्याला सर्व काही उद्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सांगितलं. मी पहिल्यांदाच या ठिकाणी तुम्हाला सांगतो की माझे मित्र भारत आबाने भाषणात सांगितलं की मी राजाभाऊला घेऊन आलो. बरोबर आहे, मी घरातच बसलो होतो, त्याला अनेक कारणं होती. आबा सकाळी आल्यानंतर आमची चर्चा झाली आणि गेल्या 10-12 दिवसातला सगळा इतिहास मी त्यांना सांगितला. मित्रहो, तुम्हाला माहीतच आहे, मी 1995ला भारत आबाने आणि आम्ही एकत्र येऊन या तालुक्याच्या भल्यासाठी एक शेतकऱ्यांचा सुपुत्र आमदार व्हावा म्हणून आदरणीय विजयदादांचं आणि पप्पांचं ऐकून भारत आबाने आम्हाला सांगितल्यामुळं अपक्ष उमेदवाराला माड्यातून पहिल्यांदा मदत केली आणि सातत्यानं 20 वर्ष आम्ही अतिशय प्रामाणिकपणानं तन मन धनाने त्यांचं काम केलं. ते काम करत असताना कुठलीही खोट आली नाही आणि तसं करत असताना त्यांच्याच घरामध्ये जनरेशन बदललं. खालून आलेला आजचा उमेदवार हा जुन्या जाणत्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देत नव्हता, स्वाभिमानाची वागणूक देत नव्हता. त्याच्यामुळं आम्हाला तिथून बाहेर पडावं लागलं. म्हणून मी गेली 10 वर्ष आमचे मित्र सन्माननीय शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली माड्यामध्ये काम करतोय. मित्र, माझी राजकीय परिस्थिती फार विचित्र आहे. मी माड्यामध्ये राहतोय आणि माड्यामध्ये एक राजकीय घराणं फार पूर्वीपासून काम करत आहे, जे आज उमेदवार आहेत. आबा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी पहिली निवडणूक झाली या देशामध्ये आणि त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी या राज्यातील विधान परिषदेच्या आमदारांची यादी देताना माड्याचे त्यावेळेचे सुपुत्र सहकारमर्षी गणपतराव साठेंचं नाव आलं. एवढं मोठं माडं गाव माझं. गणपतराव साठे आमदार होते. त्यानंतर त्यांचे सुपुत्र धनाजीराव तात्या 2 वेळा आमदार होते, एकदा विधानसभेचे आमदार होते आणि तब्बल 22 वर्षानंतर त्यांचे मित्र विलासराव देशमुखांनी त्यांना विधान परिषदेवर घेतलं आणि त्यांच्याच घरातली एक महिला आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. आणि महिलांचा सन्मान करणं हे आपल्या रक्तामध्ये असतं, भले ते विरोध पार्टीतले असो आपले असो. आज माड्याच्या नगराध्यक्ष म्हणून ते अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्या मनी ध्यानी नसताना युतीचं तिकीट त्यांच्या घरी आलं. ते कसं आलं, काय आलं, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि त्या ठिकाणी उभा राहिल्या. वास्तविक पाहता त्या महाविकास आघाडीच्या यादीमध्ये होत्या, त्या तिकीट मागत होत्या, परंतु आबांना त्या ठिकाणी तिकीट मिळालं
आणि त्या अपक्ष लढण्याच्या भूमिकेत असतानाच त्यांना महायुतीनं तिकीट दिलं. परवा माझ्याकडे प्रचाराला आल्यानंतर आशीर्वाद घेतला, पाठिंबा मागितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मिनलताई तुम्हाला युतीनं फसवलंय. म्हणलं काय झालं भाऊ? अहो युतीतल्या घटक पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अपक्ष आमदारांना पाठिंबा दिला, ह्याच्या इतकं मोठं राजकारणात काही वाईट असतं? एका महिलेला फसवलंय आणि म्हणून सगळ्या महिलांना त्याचा राग आला पाहिजे. पुरुषांना फसवू द्या हो, पण एका चांगल्या काम करणाऱ्या गरीब महिलेला गोड बोलून सगळ्यांनी उभा केलं आणि घटक पक्षातलेच त्या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष टेंभुर्णीचे बोबडे मालक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. म्हणजे घटक पक्षांनी पत्रकार परिषदा घेऊन त्यांना उघडं पाडलं. म्हणून त्यांना मी म्हटलं की आता तुमची सगळी जीवाभावाची माणसं, तुमचं मूळ वराडे निघून गेलं, आता आम्ही तुमच्याकडे येऊन काय करू, मला माफ करा. मला माढा तालुक्यामध्ये जो 30 वर्षाचा अन्याय अत्याचार आहे तो दूर करण्यासाठी मला खरीचा वाटा उचलायचा आहे. मी थोडी वाट पाहतोय. मलाही कळत होतं की वारं कुणीकडे वाहतंय, परंतु मी शिवाजीराव सावंतांच्या मेळाव्याला हजर असायचो, कारण मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून गेली 10 वर्ष काम करतोय. त्यांच्या बोलण्यातली धग मला माहीत आहे, त्यांचा स्वाभिमानाचा स्वभाव मला माहीत आहे, त्यांच्या मुलाच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची मानसिकता मला माहीत होते. परंतु त्यांच्या मेळाव्यातून खालच्या लोकांचा सूर येत होता. म्हणून मी सरांना सांगितलं की सर आपण जनतेबरोबर जाऊया, जनता काय म्हणते त्याच्याबरोबर जाऊया. 2 मेळावे झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की करमाळा, परांडा आणि बार्शीच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री साहेब यायला लागलेले आहेत आणि ते आल्यानंतर आपली भूमिका निश्चित करू. आमच्या मिटिंगा चालू असताना त्या ठिकाणी अभिजित आबा आले होते. बिचाऱ्याने खाली वाकून आमच्या दोघांचंही दर्शन घेतलं, मला आशीर्वाद द्या एवढी विनंती केली. सर अभिजित आबा गेल्यानंतर सरांना मी म्हटलं, सर आपल्या समोरचा तालुक्यातला आलेला उमेदवार आमदार पुत्र आणि अभिजित आबा याची तुलना केली तर नम्रतेचा पुजारी म्हणून आबाकडे बघितलं पाहिजे. आपला उमेदवार गाडीतनं उतरल्यानंतर हसतोय का रडतोय ती सुद्धा कळत नाही. आबा नमस्कार करायचं तर लांबच, भैया नमस्कार करायचं तर लांबच, हात जोडायचं लांबच. पण अभिजित आबाच्या नम्रतेतून आम्हाला समजलं की आबाच्या कमरेला मनकाच नाही, सारखं लवतंय, दिसल त्याच्या पुढे पाया पडतंय. म्हणजे अशी नम्रता अंगी असणारा हा उमेदवार. मी सावंत सरांना म्हणलं की सर आपण जनतेबरोबर जाऊन निर्णय घेऊया. मला वाटलं शेवटच्या मिटिंगमध्ये त्यांचा निर्णय काय होतोय, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय, म्हणून शेवटी एक मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये त्यांनी त्याची भूमिका सांगितली की आपल्याला सफरचंदाचं काम करायचंय. ऐकल्यानंतर डोंगर अंगावर पडल्यासारखं वाटलं की ज्यांच्या त्रासाला कंटाळून मी ज्यांच्यापाशी विश्वासाने गेलो तीच माणसं मला हाताला धरून पुन्हा तिथं न्यायला लागल्यानंतर मला काय वाटलं असेल. म्हणून मी उठून सांगितलं की तुमचा निर्णय मला अनपेक्षित आहे, कृपा करून मला माफ करा, मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. म्हणजे हे चालत नसतं आपल्या पक्षात पार्टीत. अहो चालत कसं नसतं, तुमच्या पक्षाचा तुमचा अजेंडा काय आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, फार तर चला आपण साठे मॅडमना पाठिंबा देऊ, नैसर्गिकरित्या त्यांच्याबरोबर आपली युती आहे. परंतु त्यांनी ते मान्य न करता ज्या माणसानं त्यांच्या मुलाचा पराभव केला, त्यांचा अपमान केला, सावंत सरांना फसवलं, त्यांच्याबरोबर जायचं त्यांनी ठरवलं. त्यामुळं मी आबांना सांगितलं मागाशी घरामध्ये, आबा दोन्हीकडनं अडचण आहे. दुसरा मित्र माझा शिवाजीराजे कांबळे, गेले 20-30 वर्ष आम्ही एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करतो. एक कष्टाळू माणूस, दररोज गेल्या 10 दिवसापूर्वी ती शिव्या देत होतं आणि अचानकच का बदललं मलाच कळलं नाही. म्हणून मी आपलं बुचकळ्यात पडलो, मी एकटाच राहिलो. सगळी गेली जिकडे तिकडं आपल्या मार्गानं. आबाला समजलं की राजा माझा एकटाच राहिलाय. मग आबा माझ्याकडे आले. आता ते सभेत असल्यामुळे मी त्यांना आवाजावर बोलतोय, ना तर त्याला भारतच म्हणतो मी. आणि ते आता मला म्हणलंय की मला भारतच म्हण, आबा म्हण नको. मला सांगितलंय त्यांनी. आबाबरोबर चर्चा झाली, आबाला समस्या सांगितल्या. ज्यांना मतं द्यायचे ते अशा माणसाकडनं बी काहीतरी आपल्याला घ्यावं लागतंय. मी काय मागितलं तर गेली 5 वर्ष भर उन्हाळ्यामध्ये दुष्काळामध्ये रणजित भैयानं माझ्या मनकर्णा वाड्याला यायला पाणी अडवलंय कॅनलचं. माझ्या दुतर्फा असणाऱ्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय.
ते नुकसान टाळण्यासाठी आबांनी मला शब्द द्यावा लागेल की भविष्यात कॅनलला पाणी आलं की मनकर्णा वड्यात पाणी सोडणार आणि कॅनलचा दर्जा देणार. कारण आमची बांधिलकी तुमच्या बरोबर आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर. कारण मी बी जातीवंत शेतकरी आहे. तुम्हाला माहित आहे तुमच्या गावकोसालाच दाहोऱ्याला माझी शेती होती. 15 वर्ष मी या ठिकाणी येऊन शेती केली. तुम्ही सगळी माझ्या जीवाभावाची मंडळी आहात. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतात. माझ्या गावात 2 ते 3 हजार तरुणी पोरं 2-2 डिग्र्या घेऊन रस्त्याने फिरतायत, त्यांच्या हाताला काम नाही. भविष्य अंधारामध्ये आहे. चाचपडत चालले ती, वैफल्यग्रस्त व्हायला लागले ती. 35 वर्ष झालं लग्न होईना ती. त्यांच्या हाताला काम द्या, रोजगार द्या, अशी विनवणी आम्हाला मी करणार होतो. आणि अशा अनेक समस्या आहेत. आणि दुसरी सगळ्यात मोठी समस्या, मी ज्या गावामध्ये राहतो ते गाव माडा शहर हे फार पुरातन गाव आहे. स्वातंत्र्यपूर्वीपासूनचं हे माडा शहर हे तालुक्याच्या ठिकाणचं आहे. आणि त्या तालुक्याच्या ठिकाणची सगळी कार्यालय पळवून नेण्याचा घाट ह्या सध्याच्या आमदाराने घातला. मतमोजणी सुद्धा आपली कुरडोडीला नेली. त्यामुळे आम्ही आंदोलन केलं. दर 6 महिन्याला आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करतोय, गाव बंद करतोय आणि चौकात येऊन भाषणं करतोय आणि लोकांना सांगतोय की ह्यांनी ही पळवून नेलं, त्यांनी ते पळवून नेलं, गावाचं वाटोळं करतायत. आणि मग सावंत सराला म्हणलं, गेली 6 महिन्याला आपण आंदोलन करून त्यांना शिव्या देतोय. त्याच चौकात जर आपण त्यांना मतं द्या म्हणून सांगायला लागलो तर माणसंच सोडा, दगडन माती सुद्धा अंगावर आपल्या येते शिव्या देत. म्हणून माझ्या त्या नैसर्गिक स्वभावाला पटलं नाही. म्हणून मी आज आबांच्या बरोबर आलो. येणारच होतो, पण वाट दावणारा सुद्धा चांगला मित्र असावा लागतो. माझ्या मित्रानं मला चांगली वाट दाखवली. होईल 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 मित्र. मी अभिजित आबांना या निमित्तानं सांगतोय, बोलण्यासारखं बरंच आहे. अजून सभा होणार आहेत आपल्या. आपण आजच्या या चांगल्या पवित्र सभेमध्ये कोणावर टीका करायची नाही. ठरवलं होतं की आपली फक्त भूमिका स्पष्ट करायची. मला उशीर का झाला ते मी सांगितलं. माझा 2 दोस्तात जीव अडकला होता आणि दोघांचं नाव शिवाजी होतं. मी त्या दोघांनाही विचारलं, लगा तुम्ही हे निर्णय घेताना निदान स्वतःचं नाव काय आहे त्याचा तरी अभ्यास करायचा. शिवाजी नाव आहे आपलं. गेली 25 वर्ष तुम्ही 20 वर्ष त्यांना शिव्या देता. त्यांनी तुमच्या लेकराचा अपमान केलाय, तुमचा अपमान केलाय, तुमचा स्वाभिमान दुखावलाय आणि तुम्ही त्यांना पाठिंबा देता. तुमचं नाव शिवाजी आहे. मी तुम्हाला एक सांगतो, ज्याला शिवाजी कळला नाही त्याला काहीच कळालं नाही. अहो, वयाच्या 14व्या वर्षी 10-15 तरण्या पोरांना हाताशी घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्याचं शपथ घेतली. आणि 30 वर्ष काबाड कष्ट करून 12 बलुतेदाराला सगळ्याच सवंगड्यांना बरोबर घेऊन अपार कष्ट केलं. अनेक संकट झेलली, अनेक युद्ध झालं आणि शेवटी 6 जून 1674ला रायगडावर स्वराज्याची स्थापना झाली. आणि तो शिवाजी महाराज जगाने त्याची दखल घेतली आणि ते नाव ह्या दोघांना. दुसरं शिवाजी मला माहित आहे आबा, ज्या दिवशी शिवाजी राजांचं निधन झालं त्या दिवशी औरंगजेब बादशाह हा आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये महालात बसलेला होता. त्याच्या एका मुलीशी चर्चा करत होता काहीतरी. तेवढ्यात दरवाज्यात एक शिपाई येऊन उभा राहिला. औरंगजेबाने त्याला पाहिलं आणि आत बोलावलं. त्याला विचारलं, काय खबर आहे? त्यांनी सांगितलं, खबर फार आनंदाची आहे, चांगली आहे. काय खबर आहे? दक्कनचा शिवाजी अल्लाला प्यारा हो गया. शिवाजीराजे गेले होते 3 एप्रिल 1680ला. ती खबर औरंगजेबाला द्यायला गेलेल्या शिपायानं सांगितलं की अलमपणा, अतिशय आनंदाची खबर आहे की शिवाजीराजे गेले. तिथलं वातावरण सुन्न झालं. औरंगजेबाने त्याला सांगितलं, खुनेनं तू बाहेर जा. आणि औरंगजेबाने एक काम केलं, खिशातून टोपी काढली नमाज पडण्याची, खिशात ठेवलेला रुमाल काढला, हंतरला आणि औरंगजेब बादशाह गुडघे टेकून त्या रुमालावर बसला, टोपी घातली आणि नमाज अदा केली. नमाज अदा केल्यानंतर उठून उभा राहिला, 2 हात असे वर केले आणि त्यांनी सांगितलं, एक खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रख, तेरा नेक बंदा ऊपर आ रहा है. त्याने अल्लाहला सांगितलं, हे परमेश्वरा, हे माझ्या परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाची दरवाजे सताड उघड ठेव. वैऱ्याच्या बायांना सुद्धा स्वतःची आई समजणारा नेक इंसान तुझ्या दरवाजामध्ये येऊन उभा राहिलाय. त्याच्यासाठी मी तुझ्यासाठी नमाज अदा करतोय. वैऱ्यांच्या बायकांना सुद्धा स्वतःची आई बहीण म्हणणारा माझा शिवाजी राजा त्या औरंगजेबाला कळाला, पण माझ्या ह्या दोस्तांना कळाला नाही की ज्यांचं नाव शिवाजी आहे. वाईट वाटलं भाई आम्हाला
कारण माणसाने नावासारखं तरी जगावं. शिवाकाशीत जगला होता. पन्हाळ्यावरनं पळून जाताना महाराजांनी एक आयडिया केली. एक त्यांच्यासाठी एक पालखी तयार केली आणि त्या पालखीतून बाजीप्रभूला घेऊन घोडखिंडीकडे निघाले आणि दुसरी पालखी तयार करून त्याच्यात शिवाजी काशीद बसवला. जो न्हावी समाजाचा तरुण पोरगा होता, दिसायला महाराजांसारखा दिसायचा, त्याला सगळी वस्त्र परिधान केली आणि त्याला सांगितलं तो निघ सिद्धी जोहरच्या बरोबर त्या राहुटीकडं. आणि तो शिवाजी काशीद तसाच त्या राहुटीकडे गेला. त्याला पाहिलं लोकांनी आणि त्यांना वाटलं की हाच खरा शिवाजी आहे. खरा शिवाजी तर घोडखिंडीकडे गेला. शिवाजी काशीदाला पकडलं आणि शेवटी शिवाजी काशीद त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या अफजल खानाला मारलं होतं त्याच्या पोरांनी शिवाजी महाराजांना बघितलं होतं. त्या फाजल खानानं ओळखलं की ही शिवाजी नाही आणि त्यांनी जाऊन सिद्धी जोहरच्या कानात सांगितलं की शिवाजी नाही. त्यावेळी सिद्धी जोहरने त्याला विचारलं तू कोण आहे? त्यांनी सांगितलं शिवाजी. तू शिवाजी नाही, तू नकली शिवाजी आहे. मग त्यांनी सांगितलं की होय, माझ्या महाराजांना वाचवण्यासाठी मी तुझ्याकडे आलो. त्यावेळी सिद्धी जोहरनं सांगितलं तुला माहित आहे का ही तू आल्यावर तू आता मरणार आहे. आणि शेवटी सिद्धी जोहरनं त्याच्या पोटामध्ये तलवार खुपसली आणि तलवार खुपसल्यावर सिद्धी जोहर असा उतारा पडायला लागला. मरता मरता त्यांनी स्वतःलाच सांगितलं की अरे शिवाजी, तुझं नाव शिवाजी आहे, तू उताना पडू नको, तू पालता पडू नको, उताना पड आणि सांग सगळ्या जगाला की मी तुमची पातशाही पालती घालणार आहे. असा शिवाजी काशीद आणि हे शिवाजी आपले दोन. आणि या सगळ्या दोस्तांना सोडून येताना मला आबा कठीण यातना झाल्या हो. 10-20 वर्ष त्यांच्याबरोबर काढलीत मी. म्हणून त्यांना सुद्धा विनंती करतोय. आणि शिवाजी राजे कांबळेवर आणि शिवाजी सावंतांवर प्रेम करणारी या ठिकाणी काही मंडळी आहे. कारण मी तुमचाच दोस्त आहे मित्रांनो. आपण त्यांच्याबरोबर मांडीला काम केलेलं आहे. त्यांच्या अडचणी काय असू द्या, ते गेलेले असू द्या, परंतु त्यांच्या लेकरांचा आणि त्यांचा झालेला अपमान तुम्ही आम्ही डोळ्यानं बघितलेला आहे. त्या अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. त्यांच्याबरोबर उगाचच गर्दी करा, पण 20 तारखेला मत मात्र देऊ नका, पाप लागल. त्याचं कारण असं आहे की त्यांचं सगळं आपण पाहिले. ते कालपर्यंत त्यांना शिळे देत होते ना आजच का गेले ते समजलं नाही. पण तरी सुद्धा आपण आपलं काम चोख बजावूया. आबांना एक विनंती करतो की आबा, तुमची ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीच्या कार्यालयानं दिली का महाराष्ट्रातल्या कार्यालयानं दिली मला माहित नाही. कोणी दिली मला माहित नाही. पण मला एक माहित आहे की या समोर बसलेल्यातल्या काही तरण्या पोरांच्या खात्यावर, सातबाऱ्यावर ज्यांनी गपचिप कर्ज काढलं आणि त्यांचा सिबिल खराब केला आणि आयुष्य उद्ध्वस्त केलं, अशा तरण्या पोरांच्या डोळ्यातनं पडलेल्या अश्रूच्या पाण्यातल्या निखाऱ्यातनं तुमची उमेदवारी पुढे आलेली आहे. तुमची उमेदवारी सहज पुढे आलेली नाही. पांढऱ्या शुभ्र कापडात गुंडाळून गणेश काकांचा मृतदेह घरी आल्यानंतर त्याच्या बारक्या बाळाने फोडलेल्या हंबरड्याच्या आवाजातून आलेली तुमची उमेदवारी आहे. संयम आणि निष्ठेला देवता समजून काम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम राजकारणातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ज्यांना ते देवता समजतात अशा विजयदादांचा अपमान गेली 10 वर्षे जे मंडळी करतायत त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तरुणांनी पेटवलेल्या या ज्योतीतून आलेला तुमची उमेदवारी आहे. आणि तिचं रक्षण तुम्ही व्यवस्थित करा. कारण नशीब लागतं. 30-30 वर्ष आमदारकी भोगून सुद्धा पोराला आमदार कर म्हणायला सकाळी 7 वाजल्यापासून बापाला फिरावं लागतंय, गल्लीबोळात जावं लागतंय. पण तुम्ही 2-3 महिन्यात याड लावलं ह्या सगळ्या लोकांना आणि तुमची उमेदवारी पुढे आली. आणि उद्याच्या 20 तारखेपर्यंत हा टेम्पो माझ्या मित्रांनो तसाच ठेवा. कारण आपल्याला बरंच काम करायचंय. मलाही बरंच बोलायचंय. पुढच्या सभेत आपण बोलू. पहिल्याच सभेत सगळं संपवायचं नसतं असं आबांनी सांगितलं. बरंच आहे बोलण्यासारखं. कारण तुम्हाला माहित आहे मी पूर्वी तुमच्यात काम केलंय शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेत काम केलेला माणूस कसा बोलतो ही सगळ्याला माहित आहे. आता बघितलंच ओमराजेंचं. मलाही बोलता येतं, परंतु माझी भूमिका सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो. मी राजाभाऊ चौरे गेली 30 वर्ष समाजकारण आणि राजकारणात काम करताना माझ्या चांगल्या वाईट काळामध्ये ज्या ज्या माझ्या मित्रांनी, सवंगड्यांनी, अनेक जातीतल्या माझ्या मित्रांनी जे मला सहकार्य केलं, माझे भावकी, माझं पाहुणं रावळं, माझा मित्र परिवार या सगळ्यांच्या वतीनं माढा तालुक्याच्या माढा मतदारसंघातल्या उद्याच्या होणाऱ्या विधानसभेमध्ये परिवर्तन करण्यासाठी मी या सगळ्यांच्या वतीनं तुमच्या आमचे सगळ्यांचे लाडके उमेदवार सन्माननीय अभिजिताबा पाटील यांना या सगळ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो. आबांनी सांगितलं होतं, मी म्हणलं की त्यांना मी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा द्यायचं ठरवलंय. आबा म्हणले मानेगावला सभा आहे. मग आबांना सांगितलं मानेगाव म्हणजे माझी राजकारणातली पंचायतली पंढरी आहे.
कारण मी त्या ठिकाणी 15 वर्ष काम केलंय. मी त्या ठिकाणी येतो सभेमध्ये आणि पाठिंबा देतो. आज मी मनापासून आबा एक इंच भूमी आम्ही लढवू, आम्ही कमी पडणार नाही. तुम्ही पंढरपूर आणि मारा या 2च भागाची एक स्पर्धा लावूया. तुम्ही तुमच्या भागातनं किती टक्क्यानं पुढे येत आहे त्याच्यापेक्षा 1% आम्ही या भागातनं पुढे येऊ अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि हा शब्द दोस्तांना मी तुमच्या बळावर देतो, तुमच्या विश्वासावर देतो. कारण आबा तुमची उमेदवारी येतानाच मुळात या शिना खोऱ्यातल्या या लोकांच्यातनं आलेली आहे. पहिली उमेदवाराची ठिणगी तुमची माडेगाव परिसरातनं निघालेली आहे, याचे भान आम्हाला सगळ्याला आहे. आणि म्हणून भविष्य काळामध्ये आमच्या काही योजना आहेत, अनेक कामं आहेत, विकासाच्या रखडलेल्या योजना आहेत, रस्त्याची कामं आहेत, त्याच्यावर आपण बोलू. आज मात्र मी एवढंच या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, उद्याच्या 20 तारखेला आपण आबापेक्षा कमी पडायचं नाही एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आबा कुरमुदा साखर कारखान्याचे संचालक हिंदूराव आरे अमरसिंह साठे यांचा जाहीर प्रवेश या ठिकाणी आबांच्या विचारधारेशी या ठिकाणी होतो. आदरणीय भैयासाहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्वांचे ज्यांचा स्वभाव आहे आदर त्या ठिकाणी प्रवेश होतोय. अमरसिंह साठे, सोनाली ताई, हरिदास नागनाथ सरवरे, जामगावचे सरपंच त्यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय. बुद्रुकवाडीचे सरपंच पूजा गणेश माने त्यांचा या ठिकाणी आबांना पाठिंबा होतोय. यानंतर शीतल कुमार जोकार, अशोक बाप्पा शेळके, नवनाथ राऊत, शहाजी मोठे यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. आणि त्यानंतर प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष भास्कर दादा कदम यांचाही या ठिकाणी जाहीर प्रवेश आबासाहेब आपल्या विचारधारेशी या ठिकाणी होतो आहे. मी सर्वांना विनंती करतोय की आदरणीय भैयासाहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी प्रवेश होत आहेत. काका भैयासाहेब म्हणजे 2 मिनिट थांबा, भाषण झालं होतं. कुरमुदा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक हिंदूराव आरे साहेब यांचा या ठिकाणी प्रवेश होतो. भाषण भैयासाहेब म्हणतायत भाषण झाल्यावर. ग्रामदैवत अन्नपूर्णा देवीस नतमस्तक होतो आणि आजच्या कशी वाजतीये ग्रामदैवत अन्नपूर्णा देवीस नतमस्तक होतो. ज्यांनी आपल्या दबंग भाषणातून आपल्याला सगळ्याला संबोधित केलं ते माझे स्नेही सहकारी मित्र खासदार ओमदादा निंबाळकर साहेब, या आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार व आमच्या सर्वांचे मार्गदर्शक धैर्यशील मोहिते पाटील साहेब, ज्येष्ठ नेते विलास बाप्पा देशमुख, विष्णुभाऊ बागल, संजय पाटील घाटणीकर साहेब, नितीन बापू कापसे, आनंदजी कानाडे बाप्पा आप्पा, भारताबा शिंदे साहेब, तालुका अध्यक्ष बाळासाहेबजी पाटील साहेब, आमच्या भगिनी ज्योतिताई कुलकर्णी, प्रमोदेनी ताई लांडगेताई, शिवपूजाताई सुवर्णाताई शिवपूजे, संभाजी ब्रिगेडचे सचिनजी जगताप, जगदाळे साहेब, संजयजी पराडे, माणेगाव प्रतिष्ठानचे नागनाथजी भुसारे, रामभाऊजी मस्के, रामकाका मस्के, विजयजी भगत सर, उपसरपंच अरुणजी जाधव, सोबरावजी राऊत, शहाजी मोरे मेंबर, संजयजी भोंग, अनिलजी देशमुख, लक्ष्मणजी ओडाळे, आमचे भगिनी वनिताताई कुलकर्णी, रत्नप्रभाताई जगदाळेताई, आमचे सहकारी मित्र धनंजयजी देशमुख, नानासाहेब पराडे, अलकजी जमादार, नवनाथजी राऊत, आप्पासाहेब शेळके, शीतलजी जोकार, अक्षयजी
धोंगडे, नामदेवजी माळी, कुमारजी काळे, अमितजी साळुंके, दाऊदजी सय्यद, सर्वच उपस्थित असलेले महेशजी बोंग, आमचे विजय बापू, सर्व उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ विचारपीठावरती उपस्थित असलेले सर्व तरुण सहकारी ज्यांनी आज आपल्याला पाठिंबा दिला, ज्याने आपलं बळ वाढवलं, ते आमचे मार्गदर्शक राजाभाऊजी चौरे साहेब, आज जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे कैलासजी गोरे साहेबांनी पाठिंबा दिला, त्यांचं देखील धन्यवाद. याचबरोबर ग्राहक समितीचे तानाजीराव गुंड पाटील यांनी देखील पाठिंबा दिला, त्यांचं देखील आभार. त्याचबरोबर सकल मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा दिला, त्यांचं देखील आभार. बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ, समोर बसलेले मतदार राजा, माझ्या मायमाऊली, तरुण सहकारी, वडीलधारी व पत्रकार बांधव, ज्या मानेगावातून माढा मतदारसंघाची माझी एंट्री झाली, ती एंट्री आपल्याला आठवत असेल की आबा मला त्यावेळेस माहित नव्हतं की पवार साहेबांची दूरदृष्टी काय असते. आत्ता कळालंय की पवार साहेबांची दूरदृष्टी त्यावेळेस हेलिकॉप्टर मधनं आणून कापसेवाडीत या माढा मतदारसंघात दिली आणि या माढा मतदारसंघाची सुरुवात कापसेवाडीतून माणेगाव गटातून झाली आणि म्हणून उद्याच्या 20 तारखेला मतदान देखील सगळ्यात जास्त माणेगाव गटातून तुतारी वाजवणाऱ्या माणसाला होईल आणि लीड मोजायला देखील आता माणेगाव गटाची आणि देगाव असणाऱ्या तुंगत गटाची आता शर्यत लावावं लागेल. कारण जन्मगाव आणि कर्मगाव आता दोन्ही त्या ठिकाणी भरभरून देईल अशी मला खात्री वाटते. धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं प्रेम तर मिळतंय, पण प्रेमाबरोबर जनार्दनजी खोत पाटील साहेबांनी, कापसेवाडीकरांनी एक प्रेमाची भेट देखील दिली. प्रेमाची भेट ही त्या ठिकाणी दिलेलं शुभाशीर्वाद आहे. हा दिलेला शुभाशीर्वाद मी असंच पाकिट 23 तारखेपर्यंत खिशात ठेवणार, कारण आपण लक्ष्मीची पूजा करणारी लोक आहोत, लक्ष्मीची उधळपट्टी करणारी नाही. आणि म्हणून ही लक्ष्मी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामातून, खोत पाटलाच्या घामातून शेतात राबणाऱ्या माणसानं त्या ठिकाणी स्वतःच्या शेतातल्या घामावर मोती उगवला आणि त्या मोत्याच्या पैशातनं एका शेतकऱ्याच्या पोराशी पाठीशी उभा राहिला, शेतकरी उभा राहिलाय. म्हणून मगाशी दादांनी, ओमदादांनी सांगितलं तसलं हजारो कोटीपेक्षा ह्या दिलेल्या दानाची किंमत ही खूप मौल्यवान आहे आणि हीच किंमत उद्याच्या 20 तारखेला आपल्या मतदान रूपी आशीर्वादातून देखील आपण भरभरून द्याल आणि मला शेतकऱ्याचा पोरगा म्हणून काम करण्याची संधी द्याल अशी मला खात्री वाटते. निवडणूक आता आपण प्रचारात इतके मुद्दे झालेत, इतकं घुसळण झालंय, परंतु ही निवडणूक नेमकी कशी आणि काय आहे. आजच्या निवडणुकीत बघा, ओमदादांनी देखील सांगितलं, ओमदादांच्या घरात देखील अशीच घटना घडली होती जशी आमच्या ज्योतिताईच्या घरात घडली. परंतु लोक कोणाच्या पाठीशी उभं राहिली? ओमदादांना राज्यातलं 2 नंबरच्या मताधिक्यानं निवडून दिलं. आज ज्योतिताई
उद्याच्या मी जरी आमदार झालो तर उद्या ज्योतिताईच आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या या लढ्याला उद्या मानेगाव गटातून भरघोस असा पाठिंबा मिळेल. मग अशी आमच्या संजय बोगनी सांगितलं, ह्याच ठिकाणाहून काही विद्यार्थ्यांचा सत्कारासाठी मी आलो होतो. त्यावेळेस मानेगावातून पहिलं भाषण इथं केलं, दराच्या बाबतीत बोललो, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आमचं मेडिकलवाले बी हसले होते इथले. मला त्या 10 दिवसात मेडिकलवाल्यांना विचारायचंय, जेव्हा तुतारी कुणाला मिळणार चाललं होतं, रोज फोन यायचा. एक दिवशी तर सगळी तिकीट जाहीर झाली आणि आपलं माड्याचं मागं राहिलं. डोकं लोकांच्या गोळ्यालाही खपले असते का तर मानेगाववर इतकं फोन यायचं, काय होतं आबा, काय होतं आबा. पण पवार साहेबांनी ज्यांना गाडायचं ठरवलंय आणि ज्याच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलंय, त्याच्या पाठीशी जनता उद्याच्या 20 तारखेला मतदान रुपये आशीर्वाद देऊन निवडून देणार आहे. आमच्या अजितजी वसंतराव देशमुख, उपसरपंच मानेगाव, या सगळ्या लोकांनी मला गावात येत असताना भरभरून प्रतिसाद दिला. ही लढाई प्रस्थापित विरुद्ध सामान्याची लढाई आहे. एका बाजूला आपण मोठे मोठे लोक बघतोय आणि दुसऱ्या बाजूला माझ्यासारखा साधा कार्यकर्ता त्या ठिकाणी विधानसभेच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहे. आता ओमदादा गेले बोलून. ओमदादांच्या आणि माझ्यामध्ये खूप साम्य आहे आबा, कारण दादा आणि आम्ही एकाच वर्षात एकाच महिन्यात जन्मलोय आणि मामाचं गाव असल्यामुळे तेव्हापासूनच आमचा स्नेह. दादांनी देखील खूप संघर्ष केला. सत्ता संघर्षामध्ये त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध, तसा 30 वर्ष इथं होत असलेल्या सत्ता संघर्षाच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देखील मला मिळतंय. आणि ही निवडणूक आता त्या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध शेतकऱ्यांनी दिलेल्या त्या बंद पाकिटाची आहे. त्या बंद पाकिटातल्या नोटेला माझ्या शेतकऱ्याच्या घामाचा वास येतोय आणि त्यांच्या आलेल्या पैशाला कशाचा वास येतोय हे त्या ठिकाणी आपल्याला उद्याच्या 20 तारखेला लक्षात येईल. ही लढाई आपल्याला लढत असताना एका बाजूला ओमदादांचा शिवसेना, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला, दुसऱ्या बाजूला वयाच्या 84 वर्षी लढत असणाऱ्या पवार साहेबांचा पक्ष फोडला. हे महाराष्ट्राला आवडलं का? त्याचं उत्तर लोकसभेत दिलं. आता त्याचं त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा मोठा धक्का देऊन विधानसभेमध्ये आपल्याला बाळासाहेब धपका शब्द या मानेगाव गटातनं झालाय आणि ते आता महाराष्ट्रभर गाजलाय. आपल्या या निमित्तानं या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. 148 या राज्यामध्ये 48 खासदारापैकी 32 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेत आणि एका खासदाराच्या पाठीमागे बघितलं तर 6 आमदार असतात. 192 आमदार उद्याच्या ह्याच्यात महाविकास आघाडी येतील अशी स्थिती आहे. काल एक एबीपी माझाचा एक्झिट पोल आला भाईसाहेब, त्याच्यामध्ये माड्याची जागा एकदम ग्रीन आहे, त्याच्यामुळे समोरचा सलाईनवर आहे. मग या राज्यामध्ये आता पवार साहेबांच्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि ते सरकार आल्यानंतर काय पंचसूत्री असेल ते खासदार साहेब आपल्या भाषणात बोलतील. मला या निमित्तानं हे सांगायचंय की आपल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. 35 वर्ष वय झालं. आता भाऊनी सांगितलं
त्या पोराला नोकरी मिळणार म्हणून त्याचं लगीन होईनाय, म्हणून आपल्याला माड्यामध्ये MIDC करायचंय, म्हणून उद्याचं 20 तारखेला मतदान तुतारी वाजवणाऱ्या माणसाला करायचं. या मानेगावमध्ये खैराव उपसा सिंचन योजना गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी आहे, परंतु आज देखील त्या ठिकाणी त्याच्यावर तर पाणी आलंय का? उद्याच्या काळामध्ये आपल्याला उजनी धरणाचं नियोजन करत असताना, उजनी धरणाचं 123 TMC धरण असताना मे महिन्यात मात्र मायनस जातं, म्हणून उद्या आपल्याला त्या पाण्याचं नियोजन काटेकोर करत असताना भीमा नदीवर आणि सीना नदीवरती 10 मीटर उंचीचे हायड्रोलिक पद्धतीचे बंधारे करून ते लिकेज होणार नाही. त्यातून भीमा नदीमध्ये 20 ते 22 TMC पाणी आणि सीना नदीमध्ये 4 ते 5 TMC पाणी बसू शकतं. आणि जे पाणी पावसाळ्यात वाहून जातंय ते पाणी अडवल्यानंतर अतिरिक्त 25 ते 27 TMC पाणी शिल्लक राहिल्यावर आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासाला मानेगावच्या शेवटच्या कोपऱ्यापासून आरण बुद्रुकवाडी, आज जिथं जिथं म्हणून पाण्याची गरज आहे तिथं तिथं वाडाची वाडी असेल, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे तिथपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार साहेबांनी आम्ही उद्याच्या निवडणुकीनंतर पवार साहेबांचं सरकार आल्यावर ते प्रामुख्यानं खैरा उपसा सिंचन योजना आम्ही पूर्णत्वाला नेऊ हा शब्द आपल्याला द्यायला आलोय. अन्नपूर्णा तलावामध्ये पाणी आणून तो प्रश्न मार्गी लावायचा आहे. त्याचबरोबर माझं मानेगाव एवढं मोठं असताना मानेगावमध्ये आजच्या परिस्थितीला बघितलं, एकही राष्ट्रीयकृत बँक नाही. त्या ठिकाणी खासदार आता आपले खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेबांचं पत्र त्या ठिकाणी घेऊन राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आपल्या इथं आणि मग बँकाचं जाळं या ठिकाणी करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये काम करू. आपल्या भागाचं मुख्य पीक हे द्राक्षाचं आहे. द्राक्षापासून विशेषतः बेदाणा तयार होतो. बेदाणा हा शालेय पोषण आहारामध्ये समाविष्ट व्हावा म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचा आवाज म्हणून बोलण्यासाठी उद्याचं 20 तारखेचं मतदान हे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला करा. पवार साहेब या विचाराचे शेतकऱ्याचे नेते आहेत, त्यामुळे पवार साहेब उद्या आपल्याला शालेय पोषण आहारामध्ये बेदाणा देतील आणि आपल्या या बेदाण्याला परत दिवस चांगले येतील. मग आपल्याला निर्यात करायची असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करू. खासदार साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. खासदार साहेब दिल्लीत प्रयत्न करतील की या बेदाण्यावरचा GST जो 18% आहे तो 0 व्हायला पाहिजे, तर माझ्या शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळतील. मग यासाठी आम्ही बेदाण्याच्या संदर्भात असेल, द्राक्षाच्या संदर्भात असेल, मग इथं आपल्याला या भागामध्ये ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज पडणार आहे. आपल्याला नितीन बापू कोल्ड स्टोरेज या भागात केले तर भविष्याच्या दृष्टीनं इथं देखील एक फायदा होईल. अन्नपूर्णा मंदिर असेल, राम मंदिर असेल, यासाठी आपल्याला तीर्थक्षेत्र विकास मधून विशेष निधी या मानेगाव भागामध्ये आणून द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला उद्याच्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यायचंय. स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्राला स्वाभिमान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं माढा मतदारसंघात एकही ठिकाणी अश्वारूढ पुतळा नाही. तो आपल्याला अश्वारूढ पुतळा करायचा आहे म्हणून उद्याच्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यायचंय. ज्या लोकांनी आज आपल्यावरती टीका टिप्पणी करतायत, मी त्या टीका टिप्पणीला उत्तर देत नाही, परंतु भैयासाहेब दादा काल काहीतरी इथं बोलताना म्हणले की विठ्ठल कारखाना बंद पडायची काहीतरी मीटिंग झाली आणि मी असं बोललो नाही, नाहीतर मी निवृत्ती घेईन. आता मलाच कळलं नाही, आता ते अजून निवृत्त झाले नाहीत का? आता ते म्हणले ना मुलाला दिले ह्याचा अर्थ. दादासाहेब आपण आमच्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहात. आम्ही आपल्याला नेहमी आदराचं स्थान देतो. आमची विनंती आहे की आपले पुत्र उमेदवार आहेत, त्यांना बोलण्यासाठी संधी द्यावी, आमची त्यांची लढत होऊ द्यावी. मानेगावाच्या या पटांगणात याच ठिकाणी जर आपली तयारी असेल तर मंडप बी काढत नाही, स्टेज बी काढत नाही, माणसं बी जात नाही, ती वराला पाठवा, इथं खुर्च्या टाकून बसू, त्याला किती कळतंय मला किती कळतंय कळू द्या तालुक्याला. याला दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या.
या विकास कामावरती या निवडणुका झाल्या पाहिजे. विकास काम सोडून आपण त्या ठिकाणी साखर कारखाना ह्या गोष्टीवरती न बोलता आपण आता बोललं कशावर पाहिजे तर आपल्याला पुढच्या 5 वर्षात काय आपण करू शकतो. मी अनेक वेळा विजन मांडलं. आपल्या भागात येताना रस्त्याची काय अवस्था आहे, हे रस्ते आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतील. हे रस्ते करण्यासाठी उद्या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांचं सरकार येणार आहे आणि तो निधी शेवटच्या माणसापर्यंत आणून देण्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी काम करू. माझ्या घरातलं कोणी कॉन्ट्रॅक्टर नाही, माझा पाहुणा कॉन्ट्रॅक्टर नाही, त्यामुळं कमिशन न खाता चांगल्या क्वालिटीचा रस्ता डांबरी चकाचक करून देऊ. याचबरोबर खैरा उपसा सिंचन योजनेसाठी विशेष निधी पवार साहेबांच्या पाठीशी लागून आम्ही आणू आणि या भागाचा जो आपला प्राण्याचा प्रलंबित प्रश्न आहे तो आपल्याला मार्गी लावता येईल. त्याचबरोबर आपल्या भागामध्ये जे दुधाचं उत्पादन जास्त आहे, दुधाच्यासाठी देखील उद्याच्या काळामध्ये आपलं पवार साहेबांचं सरकार आल्यानंतर ह्याच्यावरती तोडगा काढता येईल. मग आपल्या भागामध्ये माड्यामध्ये आजच्या परिस्थितीला जात असताना आपल्याला उंदरगावच्या त्या फकटावरती जर एखाद्याला पेशंटला न्यायची वेळ आली आणि ती फाकट पडलं तर ती अवस्था काय होती हो. त्याच्यासाठी खासदार साहेबांचा विशेष त्या ठिकाणी निधी घेऊन खासदार साहेब त्या ठिकाणी रेल्वेचा पाठपुरावा करतील, आम्ही देखील पाठपुरावा करू आणि तिथं उड्डाण पूल करून हा कायमचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्या पद्धतीनं आपल्या या भागाचा विचार करत असताना मुख्य प्रश्नावरती आपल्याला बोलता आलं पाहिजे आणि मग आपल्या माणेगाव गटाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला विशेष काहीतरी करावं लागणार आहे. त्याच्यासाठी उद्याच्या निवडणुकीत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या राज्यामध्ये पवार साहेबांचं सरकार आल्यानंतर पवार साहेब आपल्याला या भविष्यातला विचार करून या आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष निधी घेऊन आपल्या खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीनंतर आपण संधी द्यायला आणि संधी दिल्यावर इथल्या प्रत्येक पोराला रोजगार निर्मिती करण्यासाठी आपल्याला माड्यामध्ये MIDC असेल, मोडलीमध्ये MIDC करायचं असेल, तिथं मेंढापूरला MIDC करायची, हे सगळ्या MIDC उभा करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करू. आपल्या भागातला बेदाणा असेल, द्राक्ष असतील, केळी असेल, आपल्या इथली साखर असेल, कारखान्यातली टोमॅटो असेल, डाळिंब असेल, आपल्याला बोर असेल, कांदा असेल, हे निर्यात करण्यासाठी आपल्याला निर्यातीसाठी आपल्याला ड्रायफ्रूट करायचंय. ड्रायफ्रूटच्या माध्यमातून जगभरामध्ये आपला माल पोचला पाहिजे शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळवून देण्यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये ड्रायफ्रूटची संकल्पना राबवू. केळीच्या भागामध्ये केळी संशोधन केंद्र व्हावं ही रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांचा प्रयत्न होता. पुढच्या काळात खासदार साहेबांनी आम्ही केळी संशोधन केंद्र करून या भागातल्या केळी उत्पादकाला देखील न्याय देण्याची भूमिका घेऊ. या मगाशी ओमदादांनी बोलताना सांगितलं मराठा आरक्षणावरती असेल, धनगर समाजाच्या आरक्षणावरती असेल, या सरकारनं सोडवला का प्रश्न. त्यामुळे उद्याच्या काळात पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उद्या जातनिहाय जनगणना करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागून उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ज्या लोकांनी आपल्या मायमौलीवरती काट्या मारल्या त्या ठिकाणी ज्यांनी डोकी फोडली त्यांना मतदान करायचंय, त्या भाजपला मतदान करायचंय का त्या भाजपच्या विरोधात मतदान करायचं ठरलंय हे देखील विचारण्याची गोष्ट आहे. आज अपक्ष उमेदवार आत्ताच भाऊंनी सांगितलं की अपक्ष उमेदवार आता अधिकृत आबांनी सांगितलं भाजपाचे उमेदवार आहेत. मग भाजपला आपल्याला मतदान करायचंय का हा देखील उद्याच्या निवडणुकीतला विषय. या भागात काही जणाला दमदाटी केली जाते, इथं चिडबाय बसवले जातात. हे चिडबाय बसलेत हे देखील आपलीच पोरं आहेत. या दोस्तांनो भिवू नका, तुम्हाला काय कमी जास्त झालं मी कामाला घेतो पण काय घाबरू नका. आणि या भागातल्या शेतकऱ्याचा ऊस गेले 2 वर्ष झालं नेतोय अधिकीच्या या भागात आता 260 टोळ्या माढा तालुक्यातनं करार केलेत. तुम्हाला टोळ्या देऊन तुमचा ऊस नेऊन तुमच्या ऊसाला योग्य भाव आणि काटा न हाणता ऊस नेऊन त्या ठिकाणी आपल्याला योग्य दाम देण्याची भूमिका जी 3500
रुपयानं सुरुवात केलेली स्पर्धा आहे. 3501-2 करून जी स्पर्धा आहे ती स्पर्धा टिकवून शेतकऱ्याला 2 रुपये देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ. आणि मग या ठिकाणी घेत असताना आता मराठा समाजाने देखील आपल्याला जाहीर पाठिंबा दिलाय. रणजित भैया पिसाळ सकल मराठा समाजाचे माढा तालुका अध्यक्ष, त्यांचं खूप खूप आभार. सकल धनगर समाज, मल्हार सेना माढा तालुका यांचा देखील जाहीर पाठिंबा आलाय. सागरजी बापूसाहेब ओक यांचा देखील पाठिंबा आलाय, त्यांचं देखील धन्यवाद. संजय बापू भोगे यांचा आपल्याला पाठिंबा आलाय, त्यांचं देखील आभार. समाधानजी लोकरे ग्रामपंचायत शिराळा यांनी देखील आपल्याला जाहीर पाठिंबा दिलाय, त्यांचं देखील आभार. आता भैयासाहेब आपल्या सभेमध्ये रोज कोणतरी आपल्या सोबत येतंय, जुडतंय. मग ग्रामपंचायत सदस्य असतील, विविध संघटना असतील, आता आमचे जामगावच्या सरपंचांनी त्या ठिकाणी आपल्यामध्ये सोबत येत आहेत. आज भाऊंसारखा व्यक्ती सुरुवात झाली आहे आणि आज सगळ्याचं मूळ केंद्र आमचे भारत आबा आहेत. भारत आबांनी जी आता त्या ठिकाणी सुरुवात करून दिली ती आता उद्याच्या 20 तारखेला आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद घेऊन 23 तारखेला गुलाल उधळायचं. त्या ठिकाणी ही रोजचा चढता क्रम सुरू आहे आणि समोरच्याच्या बाबत मात्र काय चाललंय हेच त्या ठिकाणी सांगता येईना. मला अधिकीचं बोलायचं होतं, परंतु आता भैयासाहेबांना 3च्या आत मला संपवावं लागतंय. मी आपल्याला या निमित्ताने एवढंच आव्हान करतो, ऊसाच्या बाबतीत 8,000चा कारखाना 14,000 केलाय, त्यामुळं ऊसाला काही घाबरू नका. आमच्या एका ताईचा आता ऊस जळालाय म्हणून सांगितलं, ताई तुम्हाला टोळी पाठवून कुठल्या पण कारखान्याला नेऊन तुमचं त्या ठिकाणी नळ भागवतो, हा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी देतो. आणि तुमच्या वेळेला अडचणीला त्या ठिकाणी मी खंबीरपणे उभा आहे. कुठल्याही दबावाला बळी पडू नका. खासदार साहेब आपल्या त्या ठिकाणी आहेत. उद्या 20 तारखेनंतर 23 तारखेला आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कोणाचाही पोलीस स्टेशन दबाव अशा कोणत्याही गोष्टीला घाबरू नका. अन्याय करायचा नाही, अन्याय सहनी करायचा नाही. आणि जी गोष्ट लोक सांगतायत त्या ठिकाणी आपल्या भागातनं आपल्या लोकांचा विचार करून आपल्या सगळ्यांना या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, मग रस्ते असतील, पाणी असेल, आपल्या ऊसाचा प्रश्न असेल, द्राक्ष असतील, आपल्या बेदाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल, आपल्या अन्नपूर्णा देवीच्या तीर्थक्षेत्रात असेल, जे जे म्हणून विषय आहेत ते प्रलंबित विषय सगळे मार्गी लावण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी उद्याच्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्या, ही एवढी विनंती करतो. मालोजी चव्हाण जामगावकर प्रहार संघटनेचे, त्यांनी मनोजदादा जरांगे पाटील समर्थक यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिलाय, त्यांचं देखील आभार मानतो. आणि ज्या शेतकऱ्यांनी मागाशी आपल्याला जे पाकिट दिलंय ते उद्याचं पाकिट मी माझ्या खोत पाटलाला सांगतो, उद्याची निवडणूक झाल्यावर ह्या आलेल्या पैशाच्या पाकिटातनं त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या या पैशातनं त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाला अभिषेक घालण्यासाठी ते वापरेल. उद्याचं मतदान आणि त्यातल्या एक भाग हा माझ्या शिक्षणाच्या शाळेच्या या मानेगाव भागातल्या लोकांसाठी वापरेल. आपल्या या पैशाचा रुपया ना रुपया हे सदकार्याला लावून तुमच्या कष्टाच्या घामाच्या पैशाचा पुढच्या 5 वर्षात प्रत्येक पैशाचा हिशोब देऊन या कष्टाच्या पैशावरती उद्या त्या ठिकाणी मला बळ दिलंय. उद्या त्या ठिकाणी मोठे पैसे येतील, त्या ठिकाणी मोठ्या थैल्या येतील. खोके सरकार आहे, खोक्याचं आता डबल खोके सरकार झालंय, त्यामुळं उद्या तुम्हाला सांगतो बिचकवतील, पण बिचकायचं आपण. खासदार बदलला आता आमदार, नवा खासदार, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या. मला एक काम करण्याची संधी द्या. समोरच्याला आपण 30 वर्ष संधी देऊन बघितले, माझ्यासारख्या एका सामान्य पोराला एक वेळ संधी देऊन बघा. आपण दिलेल्या संधीचं सोनं करून तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभराट आणि आपल्या मानेगाव परिसराचा माढा मतदारसंघाचा
सर्वांगीण विकास करण्याची संधी द्या एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद आबासाहेब. यानंतर माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील आपले मनोगत व्यक्त करतील, या सभेला संबोधित करतील. माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील, स्टेजवर बसलेले सगळेच मान्यवर, माणेगाव आणि परिसरातून आलेले माझे आणि अभिजित आबाचे सर्व मतदार बंधू भगिनी, विधानसभा इलेक्शन जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राहुल गांधींनी गेल्या 5-6 दिवसापूर्वी 5 गोष्टीची गॅरंटी द्यायची ठरवली. मग पवार साहेब होते, उद्धव ठाकरे साहेब होते. इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना आता 1,500 नाही, पहिल्या 100 दिवसात आपलं सरकार आल्यानंतर 3,000 रुपये मिळणार आहेत. खरं इकडं आमच्या दाजीच्या खिशाला चाट लागतोय, कारण का दर सगळे शेतीमालाचे खाली आलेले आहेत. परत तुम्हाला माहेरी सोडायचं म्हणलं की अजून खर्च वाढला, पेट्रोलला जातेत, 4 चाकीच्या डिझेलला जातेत. म्हणून त्याच्या पुढचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे की सरकार आल्या आल्या सगळ्या माता भगिनींसाठी महाराष्ट्रात कुठेही फिरा, बस सेवा तुम्हाला फुकट सगळीकडं. आता दाजीसाठी काहीतरी दिलं पाहिजे म्हणून पहिल्या 100 दिवसामध्ये 3 लाखापर्यंत शेतीचं कर्ज हे माफ करायचं ठरवलेलं आहे. आणि जे इमानदारीने कर्ज फेडतायत, कष्ट करून फेडतायत, अशांना वर्षाला 50,000 रुपयाचं अनुदान सुद्धा द्यायचं ठरवलेलं आहे. आता इकडे तिकडे टपऱ्यांवर तरुण पोरं बसलीत, ती म्हणतील आमच्यासाठी काय आहे का नाही, ग्रॅज्युएशन झाले, ह्याव झाले आणि इथं घरीच बसून आहे. तुमच्यासाठी सुद्धा 4,000 रुपये महिन्याला द्यायचं ठरवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, गेले 2-3 वर्ष झालं प्रत्येक जाती धर्मात द्वेष निर्माण केला या भाजप सरकारने, भांडणं लावून दिली. ओमदादांनी सविस्तरपणाने सांगितलं. म्हणून महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की जनगणना झाल्यानंतर 50% आरक्षण मर्यादा ही वाढवून महाराष्ट्रातले जे वंचित समाज आहे, वंचित जाती आहेत, मग ते शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असतील, सामाजिक दृष्ट्या असतील, आर्थिक दृष्ट्या असतील, मग त्यात मराठा समाजाला, धनगर समाजाला, लिंगायत आला, मुस्लिम आला आणि अजून काही राहत असतील, हा सगळा सर्वे करायचा आणि त्यांना आरक्षणाची मर्यादा वाढवून देऊन त्यांना आरक्षण द्यायचं. ही गॅरंटी पहिल्या आल्या सरकारने दिलेली आहे. जनगणना झाली, संपली, सर्वे करायचा आणि तुम्हाला हे उपलब्ध करून द्यायचं. ते आपण गेल्या पंचवार्षिकला ऐकलं 5 लाख रुपये पंतप्रधान विमा मिळणार होता, आरोग्य विमा. कोणाला मिळाला का इथं? परंतु आपल्या सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना काढली आणि लोकांना लाभ मिळवून दिला. त्याची मर्यादा कमी होती. त्यामुळे आता सरकारने ठरवलेलं आहे की 25 लाखापर्यंतचा विमा उतरायचा आणि आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ उपलब्ध करून द्यायचा. काल मी पेपर वाचत होतो. पेपर वाचताना त्यामध्ये पंतप्रधानांचं जे आर्थिक सल्लागार मंडळ आहे त्यांनी भारताचा सर्वे केला सगळ्या, आणि त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं की दरडोई उत्पन्न प्रत्येक राज्याचं गेल्या 40 वर्षातलं 50 वर्षातलं त्यांनी काढलं आणि जाहीर केलं. जेव्हा 1980 साली
आपली 14% पासून सुरुवात झाली. 2010 साली 15% होती आणि आता 2023 साली ही 13%वर आलेली आहे. एकीकडे सांगते उद्योग आणले म्हणून आपल्या राज्यात पळवून लावले, घाबरून गुजरातला दिले. फॉक्सकॉनचा 1 लाख कोटीचा प्रकल्प गुजरातला गेला. 50,000चा गेलचा प्रकल्प परवा दिवशीच मध्य प्रदेशला गेला. 50,000 कोटी, 1 लाख कोटी. आणि दिवसेंदिवस बेकारांची संख्या आपल्या राज्यात वाढत चाललेली आहे. कालच मी आकडेवारी पाहिली की आपल्या देशातून 95,000 कोटीची परकीय गुंतवणूक बाहेरच्या देशात निघून गेली. म्हणजे फक्त जाती धर्मात इथं भांडणं लावायची, विकासाच्या नावाने बोंब, अशा पद्धतीचं हे सरकार आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि अशा पद्धतीने हे सरकार काम करते. आणि अभिजितआबांनी मगाशी सांगितलं की काय काय घटना घडल्या ह्या विषयावरती मी येतो. तत्पूर्वी काय करणार आहे, माझ्या जोडीला तुम्ही अभिजितआबांना देणार आहे, परंतु मी तुमचा खासदार म्हणून आदरणीय रणजितदादांनी विधान परिषदेमध्ये माणेगाव उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मांडला. मी खासदार झाल्या झाल्या पहिल्यांदा माणेगाव उपसा सिंचन योजनेचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आणि हे इलेक्शन संपलं की मी तुम्हाला सगळ्यांना ठामपणाने आश्वासन देतो की या भागातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन अभिजितआबा आणि मी जो कोण इरिगेशन मंत्री होईल त्याच्याकडे पहिली बैठक लावणार ह्याची आणि त्याचा निर्णय निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघंजण काम करणार आहोत. रस्त्याच तर सांगायची गरज नाही काय परिस्थिती आहे. मागं मी बोललो होतो आणि अजून एकदा सांगतो, मोडणीमला आपण रेल्वेच्या मागं लागलोय की तिथं जागा शिल्लक आहे, तर तिथं कंटेनर चढवायचं आणि उतरायचं टर्मिनल तयार करा म्हणून मी रेल्वे मंत्र्यांना सुद्धा भेटून आलो आणि त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे, करूया म्हणून सांगितलेलं आहे. ते जर कंटेनरचं झालं तर अख्ख्या जिल्ह्यातून मग केळी असेल, साखर असेल, द्राक्ष असेल, बेदाणा असेल, कांदा असेल, मुंबईच्या पोर्टला पाठवायचं असेल किंवा देशात खाली कन्याकुमारी असो, काश्मीर असो, इकडं आसाम असो, कुठेही माल पाठवायचा झाला तर आपल्या मोडणीमधून अख्ख्या जिल्ह्याचा माल जाणार आहे. त्यासाठी आम्ही दोघं प्रयत्न करणार आणि या वर्षभरात कसं सुरू होतं या दृष्टिकोनातून आमचं काम राहील ते. आणि याच्यामुळे काय फायदा होणार आहे, मी परवा फलटणला होतो, किसान रेल्वेवर चर्चा करत होतो तिथल्या शेतकऱ्यांना. फलटणच्या डाळिंबाच्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं जेव्हा सांगोल्याची किसान रेल्वे चालू होती तेव्हा फलटणवरनं माल सांगोल्याला आणत होते आणि पाठवत होते. तर मी त्यांना विचारलं ट्रकने जेव्हा उत्तर भारतात माल जात होता तुमची पट्टी किती पडत होती, भाडं किती जात होतं, तर ते म्हणले 30,000 जात होतं ताना गाडीला. आणि ह्याला किती फरक पडला रेल्वेला, तर ते म्हणला 3 रुपये जात होतं, म्हणजे 4-5 हजार रुपये एका बोगीला खर्च यायचा. एवढी बचत होत होती आणि तेवढा नफा शेतकऱ्यांचा वाढत होता. म्हणून मी मनावर घेतलेलं आहे की आपलं टर्मिनल जेवढ्या लवकर होईल आणि किसान रेल्वे सुरू करून त्याचा थांबा माड्याला सुद्धा द्यायचा. नितीन भाऊ, माड्याला सुद्धा द्यायचा, म्हणजे सांगोल्याला जायची सुद्धा तुम्हाला गरज नाही पडली पाहिजे, तर माड्यातच तुमचा माल त्या किसान रेल्वेत भरला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून काम करणार आहे. अनेक दिवसाची हुतात्मा एक्सप्रेसला 2 डब्यांची मागणी होती जी आपली कमी केली होती कोविडच्या काळात, ती आता 21 तारखेपासून आपल्याला 3 जनरल डबे वाढवून मिळत आहेत त्या ठिकाणी. आणि नितीन राव, तुम्हाला एक विनंती करायची, हे इलेक्शन संपू द्या, माझं अधिवेशन संपू द्या. माढा तालुक्यातून प्रत्येक गावातून 1-2 होतकरू तरुण शेतकरी तुम्ही शोधून काढा, लिस्ट बनवून ठेवा. आपल्याला इलेक्शन झाल्यानंतर मग आमचं दिल्लीचं अधिवेशन झाल्यानंतर नाशिकला जायचं आहे, फलटणला जायचं आहे, इंदापूरला जायचं आहे आणि सांगलीला जायचं आहे. आणि तुम्ही पहिल्यांदा FPO कंपनी काढायची, ही फिरवून दाखवून आल्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनी काढायची. गुगलवर जावा, नाशिकची सह्याद्री कंपनी शोधून काढा, शेतकऱ्याने उभा केली, काय तर आता ती 10,000 कोटीची झाली. इंदापूरला जावा,
हांगे ब्रदर्स आहेत तिथं, टू ब्रदर्स म्हणून कंपनी आहे, गुगलवर सर्च करा. आणि सांगलीला जायचं तिथं बेळगाण्याचं मोठं हे आहे. आणि फलटणला एवढ्यासाठी जायचं, मी काल फलटणला प्रचाराला गेलो, तिथे एक प्रकल्प पाहिला. तर ती मका, वाटाणा, मिरची हे जर प्रोसेस करतायत रेडी टू ईटचं आणि 100% एक्सपोर्ट करतायत. आणि प्रकल्प लय मोठा नाही, 10 कोटीचा आहे फक्त. आपण उभा करू शकतो. आणि जिथं जिथं तुम्हाला मदत लागते, जिथं जिथं तुमच्या मागं उभं राहायचं आहे, तिथं मी आणि अभिजित बाबा तुमचं प्रोडक्ट बाहेर निघून ती विक्री करण्यापर्यंत आम्ही सगळी मदत करू. आणि शेतकऱ्यांच्या इथल्या उत्पादनाला कसा भाव मिळतो या दृष्टिकोन, आता ऊसाच्या दबावाखाली न राहता इतर पिकात सुद्धा नफा मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक माढा तालुक्यात अनेक प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण काम करूया. गेले इलेक्शनचे फॉर्म भरायच्या आधी 15 दिवस टीव्हीवर तुम्ही सगळे बघत होता. तुमच्या सगळ्यांच्या मनात धाकधूक होत होतं. घाटणेकरांना तिकीट मिळते का, शिवतेज मोहिते पाटलांना मिळते का, शिवाजी कांबळे साहेबांना मिळते का, कोकाटे साहेबांना मिळते का, भारत पाटलाला मिळते का, सारखं टेन्शन होतं सगळ्यांना. आणि 2009 पासून तर आम्हाला मोहिते पाटील कुटुंबाला म्हणते की बाहेरचे आहेत. हे कुठले आहेत? ह्यांचं गाव येते का तुमच्या मतदारसंघात? मग ओरिजिनल कोण आहे आणि ते कोण आहेत? डुप्लिकेट गेटकेन. हां, ओरिजिनल माणसाकडे पाहिजे आपल्याला. कुठं तर त्यांचे कुटुंबातलं एक जण बोललं, आमच्या जीवावर आम्ही मोठं झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्याचा जर इतिहास शोधून काढला गेल्या 50-60 वर्षाचा, आमच्या आजोबा सकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील, सकार महर्षी गणपतराव साठे साहेब असतील, नामदेवराव जगताप आहेत, औदुंबर अण्णा आहेत, काडादी साहेब आहेत, मर्दा वकील, शहा वकील, गणपतराव देशमुख साहेब असतील, परिचारक साहेब असतील, या लोकांनी खाजगीकरणाच्या विरोधात जाऊन सहकार उभा केलं. सहकार म्हणजे काय हो? शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था. आणि त्याचं संचालक मंडळ आणि चेअरमन म्हणजे काय? एक विश्वस्त म्हणून शेतकऱ्यांनी सभासदांनी नेमलेली लोक. आता तुमचा कारखाना सहकाराचा काहीतरी ती मल्टी स्टेट झाला, थोड्या दिवसांनी प्रायव्हेट होईल, तुमची मालकी संपली. आणि ह्या संस्था उभा करत असताना एकामेकाला मदत होती का नाही? यशवंतराव चव्हाण साहेबांपासून वसंतदादा असतील, पवार साहेब असतील, सगळ्यांनी मदत केली. मी तर 2024ला आत्ता उभा राहिलो इलेक्शनला. मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुमच्या शंकर कारखान्याला फडणवीस साहेबांनी मदत केली. मी जाहीररित्या सांगितलं मदत केली. तर ही कधी सांगतेत का? शरद पवारांनी यांच्या अनेक कारखान्यांना मदत केली, यांना आमदार होण्यात मदत केली. सीना माडा उपसा सिंचन योजना करताना मीच केली, मी मंत्रिपदाचा त्याग केला. तुम्हाला करणारच नव्हते आयुष्यात पवार साहेब, तुमची योग्यताच नव्हती मंत्री व्हायची, म्हणून केलं नाही. तुम्ही फसवत आहे. 30 वर्ष विकास केला म्हणून सांगते, 30 वर्ष इथलं सगळं त्यांनी सांभाळलं म्हणून सांगते, प्रचंड विकास केला म्हणून सांगतात. माझं ओपन चॅलेंज आहे, पवार साहेबांचं केसा एवढी ही मदत ह्यांना झाली नाही, ह्यांनी सांगावं. आम्ही सांगतो छाती ठोकपणाने, एकामेकाला मदत केल्याशिवाय संस्था पुढे जात नसते आणि शेतकऱ्यांचं कल्याण होत नसतं. यांनी चॅलेंज देऊन सांगावं नाही झाली मदत म्हणून. 1985 साली साहेब अडचणीत होते, तेव्हा विजयदादा त्यांच्या मागे उभं राहिले. 99ला विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी प्रवेश केला, त्याच्यानंतर 21 आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणि आत्ता सगळ्यात जास्त अडचणीत 2024ला होते. सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं मला आदेश दिला, विजयसिंह मोहिते पाटलांकडे आग्रह धरला की पवार साहेबांबरोबर जायला लागते आणि तुतारी वाजवायला लागती. तुमचा आदेशाचं मी पालन केलं आणि मी निवडून आलो आणि पवार साहेबांच्या मागे खंबीरपणाने उभं राहिलो.
म्हणून मगाशी म्हणलो माझं चॅलेंज आहे या लोकांना की पवार साहेबांची काडी मात्र मदत नाही ह्यांनी जाहीर करावं, जाहीर भाषणात सांगावं. आणि असेल मदत केलेली कबूल करत असतील तर मग पवार साहेबांना 2.5 वर्षापूर्वी तुम्ही का गद्दारी केली ह्याचं सुद्धा उत्तर माढा तालुक्यातल्या जनतेला तुम्ही देणं गरजेचं आहे. आणि अजून एक ओपन चॅलेंज द्यायचं आहे सगळ्यांना, मला त्या कुटुंबाला. एवढा विकास केला म्हणतात ना, 5 कारखाने झाले, आम्हीच सगळं केलं, माडाचा आमच्याशिवाय तारणहार कोण नाही, एवढं केलंय ना. मग माझं ओपन चॅलेंज आहे, माझं भाषण संपल्यापासून सगळे चिडबॉय कारखान्यात त्यांच्या कामाला पाठवून द्या, बाहेर फिरून देऊ नका. तुमच्यात एवढी धमक आहे, तुमच्या जीवावर सगळं तुम्ही केलेलं आहे, तर मग कशाला ह्या आमच्या गोरगरीब जनतेच्या नजर ठेवायला तुम्ही हे सगळे चिडबॉय पाठवून देताय. तुमचं काम बोलतंय ना, मग बिनधास्तपणाने जनतेसमोर जावा आणि तुमच्या मुलाला निवडून आणा. चॅलेंज आहे या गोष्टीचं, मला करून दाखवा तुम्ही. नाही हिंमत त्यांच्यात, कारण का काटा मारलाय आणि ते काटा मारलेलं येणार आहे शेवटच्या 3 दिवसात. तुमचे जाईत चालू झालं ना, मग तुमचं जाईत वरबाडून घ्यायचंय, तेवढं लक्षात ठेवा. ती अजिबात सोडायचं नाही. 30 वर्षाचा काटा मारलाय, 30 वर्षाचा हिशोब काढायचा आहे, एवढं काढून ठेवलंय त्यांनी या इलेक्शनला वाटायला. आणि ती तिकीट मागणीसाठी का गेली माहितीये का आबा? गद्दारी केली ती केली साहेबांबरोबर. खरं माड्यात येऊन सांगायचं होतं, मोहिते पाटलांनी विरोध केला, या तालुक्यातील सगळ्या नेते मंडळींनी विरोध केला, मग घाटणेकर साहेब असतील, कोकडे साहेब असतील, नितीनराव असतील, सगळीच प्रमुख जी इच्छुक होती ते, या सगळ्यांनी विरोध केला. आम्हाला तिथं तिकीट मिळवू दिलं नाही. म्हणजे कुठं तर तुमची सहानुभूती मिळवायची होती. मग 2.5 वर्षापूर्वी जेव्हा पक्ष वेगळा वेगळा झाला तेव्हा साहेबांबरोबर का थांबला नाही तुम्ही? म्हणजे स्वतःचा स्वार्थ म्हणलं की कोणत्याही लेवलला जायचं, प्रेमाने बोलायचं, रडायचं, आणि काहीच होय नाही म्हणलं की चिडबाय मार्फत दम द्यायचा. आता माढा तालुक्यातली जनता ग बसणार नाही. माढा तालुक्यातल्या जनतेनं सगळं ठरवलेलं आहे. म्हणून जाता जाता तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, माझ्या लोकसभा इलेक्शनला झालेली. काय होतं, मानेगावात एक धोबी होता, लय इमानदार होता, आणि कपडे तर असे सुंदर धुवायचा आणि इस्त्री मारायचा की एका गल्लीतली सगळीच द्यायला लागली. नंतर हळूहळू अख्खं मानेगाव त्याला कपडे धुवायला द्यायला लागलं. त्याच्याकडे गाडो होत. जसं जसं व्यवसाय वाढत जाईल तसं ते गाढवाच्या अंगावर वजन वाढत गेलं. खरं तिथे उभे चंगाट होत, पैसे कमवत होतं, खरं ते स्वतःसाठी ठेवायचं होतं. गाढवाला काय खायला घालत नव्हतं व्यवस्थित. तसं तसं ते गाढव सुकत चाललं. एक दिवशी गाढव म्हणलं आता मी काय काम करणार नाही. मग प्रश्न वाढला, खायला तर घालायचं आहे. मग एके दिवशी असं फिरत फिरत गेलं आणि एक वाघाचं कातडं घावलं त्याला. ते कातडं घेतलं त्यानं आणि रात्रीच त्या गाढवाला बाहेर काढलं, गाढवावर कातडं टाकलं आणि शेजारच्या शेतकऱ्याच्या मकवानात सोडून दिलं. गाढव बी खायला लागलं. तिथं शेतकऱ्यानं बघितलं, बॅटरी मारून बघितली, त्याला वाघ दिसला. शेतकऱ्याची हिंमत काय झाली नाही जायची. मग असं गाढव बी खुश, धोबी बी खुश. ती लोकसभा इलेक्शनच्या आधी ते एक गाढव गेलं फलटणला, तिथल्या शिवारात फिरलं. बदलून बदलून शिवार चाललं होतं. परत वर गेलं मान खाटवाला, तिथं बी फिरलं. परत सांगोल्याला गेलं,
सांगोल्याच्या शिवारात बी फिरलं, परत खाली माळशिरसकडे आलं, तिथं बी फिरलं, परत टेंभुर्णीला आलं. टेंभुर्णीला कुठं तर फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसच्या शेजारी सोडून दिलं. ते आपलं रात्रीचं चरत होतं गाढव, आणि ते एवढ्या दिवसात विसरून गेलं होतं आपण गाढव आहे. ते वरडायचंच विसरलं होतं, गाढवाची किंकाळीच द्यायचं विसरून गेलं होतं. तर काय झालं, ही 4-5 गाढवं एकत्र गोळा झालती. पलटण, सांगोला, मानखटाव, करमाळा अशी सगळी गोळा झालती. माड्यातलं पण बारकं. ती पण तिथं चरत होती त्या फार्म हाऊसच्या कडेनं. आणि तुम्हाला माहिती आहे गाढवाला सवय वरडायची असती. त्यातलं एक वरडलं, ते जसं वरडलं तसं ह्याच्या लक्षात आलं आपण गाढव आहे. ह्याच्या लक्षात आलं गाढव आहे की ह्यानं पण किंकाळी दिली. तर किंकाळी दिल्यानंतर माडा, सांगोला, करमाळा, माळशिरस, मानखटाव, फलटण इथली शेतकऱ्यांचं सगळं बरबादी करून आलती ही सगळी मंडळी. माझ्या इलेक्शनला मताच्या रूपातून काठीनं अशा काय धोपाट्या दिल्या ह्यांना सगळ्यांना, या गाढवांचा निकालच लावला. आता माझी विनंती आहे, आता एक आले शिंगरू, लय किस्से सांगितले आबांनी, भाऊंनी पण सांगितले, राजाभाऊंनी पण सांगितले. म्हणजे काय देणं घेणंच नाही सर्वसामान्य माणसाचं. माझा उद्योग, माझा व्यवसाय, एवढंच. तर आता भूलथापांना बळी पडू नका. आणि जाता जाता एक विनंती, हात जोडून विनंती करायची आहे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना. सभा संपली, तलाठी कार्यालय गाठायचं सगळ्यांनी आणि एक अर्ज देऊन ठेवायचा सगळ्यांनी. इथून पुढं आमच्या उतार्यावर बोजा नोंदवायच्या आधी आमची खात्री करून घ्या. मी कुणासाठी कर्जाचा अर्ज केलेला नाही. मी स्वतः आलो, मी स्वतः अर्ज केला तरच मी त्यासाठी जबाबदार आहे. नाही तर उद्या माढा तालुक्याच्या अख्ख्या 7-12 उतार्यावरती ह्यांचा बोजा असेल. तर हात जोडून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, सावध राहा, नाहीतर काही शिल्लक ठेवणार नाहीत. कुठं इंचभर पण शिल्लक राहायचं नाही. तुम्हाला माढा तालुका त्यांच्या नावावर करून दुसऱ्या आमच्याकडे यायला लागेल, इकडे अभिदाबाकडे जायला लागेल. म्हणून जाता जाता विनंती करतो, साहेबांची ज्यांनी गद्दारी केली, तुमच्याशी गद्दारी केली, अशा लोकांना बाजूला ठेवा. जे भूमिपुत्र नाही आहेत त्यांना बाजूला ठेवा. आणि जो खरा भूमिपुत्र आहे, या मतदारसंघातला मुलगा आहे, त्याला भरघोस मतांनी निवडून द्या. एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया साहेब. आईंचा लेख यानंतर आबांच्या हस्ते काही मानगावच्या मान्यवरांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे. अशोक बाप्पा आपला माणूस शेळके, घराघरात शिकोल जोकर, ग्रामपंचायत सदस्य शहाजी नाव आहे, मोठे आणि नवनाथ राऊत यांचा सन्मान आबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. नव्या दमाचा माणूस आपला साधा, नवेच पर्व नवी भरारी, नेकीचा त्यांचा इरादा. आबा पाटील विकासाचा वादा, अभिजित पाटील प्रगतीचा वादा. आज संध्याकाळची सभा अंजनगाव या ठिकाणी होते आहे. अंजनगाव खिलोबा या ठिकाणी आव्हांना लिंगायत समाज मानेगाव अक्षय गोंगळे यांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर डोंबारी समाज मानेगाव सोपान पवार यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे. अजून बऱ्याच समाजातील मान्यवरांनी, पदाधिकाऱ्यांनी
अभिजित पाटील यांना पाठिंबा आणि पवारसाहेब यांच्या गटात या ठिकाणी प्रवेश होत आहे. माणेगावचे ग्रामपंचायत सदस्य चालू सदस्य नवनाथ माळी यांचा अभिजित पाटील यांना जाहीर असा पाठिंबा आहे. जामगावचे सरपंच राष्ट्रवादी गटात शरद पवार गटात या ठिकाणी प्रवेश होत आहे.